नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती ॲग्रो पशु आहार आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. तुम्ही, मी, आपण सगळेच जण सर्दी, ताप, खोकला किंवा काही दुखत खूपत असेल तर काय करतो? तर आपण डॉक्टरांकडे जातो, औषधं गोळ्या घेतो आणि बरे होतो. पण हे सगळं आपण करतो ते आपल्या शारीरिक व्याधींसाठी. पण जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असतं, ते घाबरं होतं, मनात अनेक गोष्टींचा गुंता झालेला असतो, तेव्हा तुम्ही काय करता असं विचारलं तर उत्तर देणं अनेकांसाठी जरा अवघड बनेल. कारण आपल्यापैकी अनेकांना शरीराप्रमाणे आपलं मनही आजारी पडू शकतं ही कॉन्सेप्टच माहीत नसते. आणि जरी माहीत असली तरी ते स्वीकारून मानसिक आजारांवरती उपचार करून घेणं हे अनेकांच्या गावीच नसतं. पण कोरोनाच्या गेल्या 1.5 वर्षांना आपल्याला हे शिकवलंय की शारीरिक तंदुरुस्ती इतकाच मानसिक फिटनेससुद्धा गरजेचा आहे. म्हणूनच आजच्या कट्ट्यावरती आपण तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या मनस्वास्थ्याविषयी बोलणार आहोत आणि आपलं मन शुद्ध करणार आहोत. तुम्हा दर्शकांना नेहमीच नवे, सकस आणि आशयपूर्ण कार्यक्रम देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. आणि त्याच प्रयत्नांच्या मालिकेतलं आम्ही उचललेलं हे आणखी एक पाऊल म्हणजे मानसिक गुंतागुंतीची उकल करणारी अनोखी मालिका मनसुद्ध तुझं. ही मालिका येत्या 3 ऑक्टोबरपासनं दर रविवारी सकाळी 10:30 वाजता आणि रात्री 8 वाजता तुम्ही बघू शकाल. आणि त्याच निमित्तानं मनसुद्ध तुझ्याच्या टीमसोबत आज कट्ट्यावरती गप्पा रंगतील. त्यासाठी अर्थात स्वप्नील जोशी अभिनेता आपल्या कट्ट्यावरती आलाय, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आहेत, पटकथा लेखक प्रशांत दळवी आहेत आणि ज्यांच्या पुस्तकावरती सगळी मालिका आधारित आहेत ते डॉक्टर नंदू मुलमुले सुद्धा आपल्या कट्ट्यावरती सहभागी होऊन गप्पा मारतील. नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या कट्ट्यावर. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतानाच मला ह्या गोष्टीचा अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय की या विषयाला वाहिलेली मालिका ABP माझावर आपण सादर करतो आहोत, आम्ही सादर करतो आहोत आणि त्याला अर्थातच निमित्त या सगळ्या मंडळींचं आहे. आणि आधी आभार चंदू तुझे की इतका मोठा, इतका महत्त्वाचा विषय घेऊन तू आमच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये आलेला आहेस. मुळामध्ये मनसुद्ध तुझं सारखी मानसिक गुंत्यांची उकल करणारी मालिका करावी असं तुझ्या मनामध्ये नेमकं कधी आलं आणि त्याचं जे आत्ताचं स्वरूप आहे ते तुला कसं सुचलं याच्या विषयी आधी तू सांग, मग आपण बाकीच्यांशी. मला का वाटलं याचं एक कारण आहे. थोडीशी मागे जाऊन एक पटकन फ्लॅशबॅकमधली गोष्ट सांगतो की माझे मित्र अजय आंबेकर यांनी मला एकदा फोन केला की आमच्या नांदेडचे सायकॅट्रिस्ट आहेत डॉक्टर नंदू मुलमुले आणि त्यांचं एक नवीन पुस्तक येते. त्याचं एका दैनिकामध्ये आधी सदर आलं होतं, परंतु त्याचं पुस्तक येते आणि ते पुस्तक तू वाचावंस. अजून ते प्रकाशनाला जायचं आहे, त्याच्या प्रकाशन समारंभालाही तुला जायचं आहे, पण तू ब्लर किंवा प्रस्तावना किंवा काही प्रतिक्रिया लिहू शकशील तर बरं. असं ते कच्चं प्रूफ असलेलं पुस्तक माझ्याकडे आलं. मी ते स्वीकारलं आणि मी झपाटून जाऊन वाचलं. म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत्या, ज्याला ते कथालेख असं म्हणतात. खरं तर ते लेखच आहेत आणि लघुकथेचं एक मोठं सामर्थ्य असतं की त्या 20 मिनटात तुम्हाला, 10 मिनटात तुम्हाला एकूण संपूर्ण ते ट्विस्ट तुम्हाला मिळतो, एक 360 डिग्री अनुभव मिळतो. तशा उत्कृष्ट त्या कथा आहेत. बरं, त्याला त्यांच्या वास्तवातल्या अनुभवाचा, त्यांच्यातल्या लेखकाचा स्पर्श असल्यामुळे अत्यंत अनुभव समृद्ध असं ते लिखाण आहे आणि ते मला खूप आवडलं. मी त्याचं ब्लर्ब लिहिलं, अंबरीश मिश्रांनी लिहिलं. मी प्रकाशन समारंभाला गेलो, त्यातली एक लेख मी वाचला तिथे. अनिल अवचट आणि इतर मंडळी होती. डॉक्टरांची पर्सनल भेट झाली. त्याआधी संपूर्ण पुस्तक वाचल्यावर त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की त्यांना माझ्याकडे का पाठवावं असं वाटलं असेल, हाही मला पेच होताच. आणि नंतर मी प्रकाशनाला गेलो आणि मी आल्यानंतर त्यांना म्हणालो की हे पुस्तकाचे अधिकार तुम्ही मला द्या, याचं काहीतरी माझ्या डोक्यात होईल. आज आत्ता या क्षणाला मला काही स्वरूप माहिती नाही. मी घरी येऊन ते पुस्तक प्रशांत दळवीला सुपूर्द केलं. आमची नेहमीची प्रक्रिया आहे. त्यांनी ते वाचलं, ते बाजूला ठेवलं आणि त्यांनी नंतर त्याच्या स्वरूपामध्ये पुढाकार घेतला. त्याला आत्ताचं आपण जे म्हणतो की कोरोनापूर्वी, कोरोनानंतर एक मोठी पार्श्वभूमी जी ज्ञानदांनी सांगितली की अस्थिरता, संपूर्ण वातावरणात असुरक्षितता आणि यातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला खूप चांगलं डायमेन्शन आहे. त्यांनी एका आवेगाने हे लिहिलं. हे फार आश्चर्यजनक आहे, कारण तेव्हा खरं तर थिएटर बंद होती, आमचं लिहिलेलं काही प्रोजेक्ट्स नुसतीच ऑफ होती. पण त्यांनी इतक्या आवेगाने लिहून काढल्या त्या 13 गोष्टी आणि माझ्याशी चर्चा केल्या आणि मला त्याच्यात खूप इंटरेस्ट क्रिएट झाला. आम्ही दोघांनी ते काम, म्हणजे आमच्या आसपासच्या मित्रांना एकदम आश्चर्य वाटलं की हे कुठे करायचं आहे माहिती नाही, काही नाही, आणि एक आवेगाने त्यांनी ते लिहिलं कारण त्याला पर्पज मिळालं होतं. त्यांच्या प्रक्रियेविषयी ते सांगतील. हे झाल्यानंतर आता प्रश्न पडला मला की आत्ताच्या सगळ्या प्रकारामध्ये काय करता येईल. बरं, मला नेहमी
साहित्याचं नाटकात, साहित्याचं सिनेमात, साहित्याचं वेब सिरीजमध्ये, मालिकेमध्ये रूपांतर करायला मला खूप आवडतं, कारण त्याने एक वेगळं डायमेन्शन मिळतं. कारण लेखकांनी ते कुठल्या तरी फॉर्मसाठी लिहिलेलं नसतं खरं तर, आणि मला दिग्दर्शक म्हणून त्याच्यामध्ये चॅलेंज मिळतं की अरे हे आणखीन वेगळ्या पद्धतीने ट्रीट होऊ शकतं का. तसं मला हे वाटत होतं. परंतु ही 13 मालिका म्हणजे 13 भागांची मालिका म्हणजे रेग्युलर वाहिन्यांसाठी पापड लोणची चटण्यासारखं आहे. कांदा लिंबू संपून जाईल, काहीच नाही उरणार. त्यांना आता वर्षभराचा मॅटर पाहिजे, किंवा मग वेब सिरीज अजून मराठीत आपल्याला येत आहेत आता दर्जेदार, पण तिथे काहीतरी करता येईल का. अशामध्ये माझ्या डोक्यात आलं की हे नेमकं कुठल्या सदरात मोडतं आहे सगळं. तर मला ते लक्षात आलं की इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट, इन्फोटेनमेंटमध्ये हे मोडतं आहे. आणि माझ्या पहिल्या डोक्यात विचार आला की मी सरळ उठून राजीव खांडेकरांसमोर जाऊन बसावं. आणि माझ्या लक्षात आलं की ह्या चॅनलचं जे उद्दिष्ट आहे, एकूण आपण फक्त काही बातम्या देत नाही, आपण संपूर्ण वयोगटाच्या लोकांसाठी दिवसभर कार्यक्रम चालवतो. डॉक्टरांचा सल्ला असतो, कृषीविषयक सल्ला असतो, अमुक असतं, बँकिंग असतं, शेअर असतं. अशा वेळेला हे मनाचं का नाही आपण करायचं. आणि हे घेऊन मी तुमच्यासमोर येऊन बसलो प्रशांतला घेऊन. आणि मला असं वाटलं की काय होईल, राजीव खांडेकर नाही म्हणतील, याच्याशिवाय काहीच होणार नाही. बरं, त्यांना काही हे का केलंस तू, असं कसं केलंस, असं काही म्हणणार नाही आहेत ते. उलटं झालं, कारण मला माहीत होतं की ज्या कारणासाठी मी त्यांच्याकडे आलो होतो त्यांनी माझं पूर्ण मानस ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की हे मला इंटरेस्टिंग वाटतं, कसं काय करायचं ते बघू, पण आपण करूया. आणि मग तिथून पुढे सगळी प्रक्रिया सुरू झाली. कारण मला त्याच्यातल्या इन्फोटेनमेंटवर भर द्यायचा होता की नेहमी एक काहीतरी ट्रेंड निर्माण झाला पाहिजे, काहीतरी नॉवेल्टी सुचली पाहिजे. मला व्यक्ती आणि वल्लीचं नाटक करावं हेही मला सुचलं. गांधी विरुद्ध गांधी नाटक, ते प्रकाशाची सावली नावाची कादंबरी होती. वास्तवातला इतिहास होताच गांधीजींचा आणि मुलाचा, परंतु तसं सुचलं. मौनराग ललित लेख लिहिलं होतं, त्याचं सादरीकरण सुचलं. प्रशांतला मुक्तीपत्रेवरनं गेटवेलसून लिहावं असं वाटलं. तर असा जो एक ज्याला म्हणतो ना की सांस्कृतिक देवाणघेवाणीचा मुद्दा असतो, तो नेहमी काहीतरी वेगळा आकृतीबंध देतो. या क्षणाला नाटक बंद आहे, आपण वेबवर पण सेक्स व्हायलन्स बघून कंटाळलो आहे, आपल्याला वाहिन्यांमध्ये असं वाटतं की थोडंसं काही नॉवेल्टी पाहिजे. अशा वेळेला हे छोटं एक न्यूज चॅनलच्या कक्षेमध्ये बसेल असं, आणि त्याला प्रवाह देणारं, त्याला एक आणखीन रिच देणारं तुमचा ऑडियन्स मला मिळावा. ह्या कलाकृतीमुळे त्याचं आणखीन काहीतरी वेगळं त्याला डायमेन्शन मिळावं, असा विचार घेऊन मी खरं तर तुमच्याकडे आलो. पण चंदू, याच्यामध्ये खूप म्हणजे मराठीतले हुज मंडळींनी काम केलीत. स्वप्नील अर्थातच त्यातला मुख्य भूमिका तर स्वप्नीलची आहे, त्याच्याकडे आपण येऊया. पण मुळामध्ये डॉक्टर, ज्याचा आता चंदूने उल्लेख केला की याला काय म्हणालास तू, कथालेख, त्यांनी कथालेख असं म्हटलं. कथालेख तुम्ही हे जे लिहिलेले आहेत. आता तुम्ही खरं तर नांदेडसारख्या शहरामध्ये, गावामध्ये राहता, तिथं सायकेट्रीची प्रॅक्टिस करता. हे असं लिहावं असं तुम्हाला म्हणजे कोणत्या टप्प्यावर वाटलं, आणि म्हणजे ते कसं उलगडत गेलं नंतर? पहिली गोष्ट अशी आहे की एका अर्थाने मानसरोग तज्ज्ञ हा लेखकाच्या मनोभूमिकेशी अगदी जवळचा संबंध त्याचा असतो. आणि मी मूलतः लेखक आहे, कमी जास्त प्रतीचा तो भाग वेगळा, परंतु मी नेहमी लेखकाच्या दृष्टिकोनातूनही रुग्णाकडे बघतो. रुग्ण एक माणूस असतो, आणि रुग्णाविषयी आणि रोगाविषयी माहितीपर शास्त्रीय लेख मराठीमध्ये खूप लोक लिहितात, आणि त्याची उपयुक्तता आहे, तो एक भाग वेगळा आहे. पण माझा फोकस नेहमी तो माणूस म्हणून कसा आहे. म्हणजे ॲरिस्टॉटलचं एक वाक्य आहे की आय वूड रादर लाईक टू नो द मॅन हू हॅज द डिझीज दॅन द डिझीज द मॅन हॅज. माणसाला आजार काय आहे हे शोधणं डॉक्टरचं काम आहे, पण आजारी पडलेल्या माणसाची मानसिकता कशी आहे हे शोध घेण्याचं काम लेखक करत असतो. ती भूमिका, ती दृष्टी माझ्याजवळ थोडी बहुत प्रमाणात असल्यामुळे माझा नेहमी फोकस तो रुग्ण, ज्याला आजार एकच असतो, पण तो ज्याला जडतो तो वेगवेगळं रूप घेऊन येतो. स्किझोफ्रेनिया एकच आजार आहे, पण तो ज्याला जडतो त्याच्या मातीसकट तो येतो. त्याच्यामुळे प्रत्येक स्किझोफ्रेनिक हा वेगवेगळ्या रूपात अवतरतो, आम्ही नेहमी पाहतो ते. आणि दुसरा फोकस केअरटेकर, सोबत जो माणूस येतो. कारण मानसिक आजाराची अशी एक कथा आहे की एखाद्या माणसाला शारीरिक आजार झाला म्हणून त्याचं कुटुंब त्या भोवऱ्यात गरगरत नाही. म्हणजे मला सर्दी झाली किंवा मला काही दमा आहे म्हणून काही माझी बायको निराश झालेली आहे किंवा मुलांना काही सुचत नाही आहे, काही असं काही नाही आहे. मानसिक आजारातच, मानसिक आजार हा भोवतालच्या परिघाला सोबत घेऊन गरगरत असतो त्याच्यामध्ये. कारण त्याच्याशी इंटरॅक्शन करणं ही रोजची एक समस्या असते त्यांच्याशी. विशेषतः तीव्र स्वरूपाचे मानसिक आजार जे आहेत. नैराश्यग्रस्त माणूस घरात आहे, सगळ्या घराचं रूप पालटून जाते.
हा सोबत आलेला माणूस हाही माझा फोकस. या सगळ्या पार्श्वभूमीतून मला हे लेखन सुचलं आणि 2017 साली एका वृत्तपत्राची मला मागणी आली आणि मी ओळीने 25 लेख लिहिले. त्या लेखांना काही लोकांनी लेथा म्हटलं. लेख आणि कथा यांच्यामधलं लेथा, कारण ते लोकांना कळेना की हे कथा म्हणावं की लेख म्हणावं. मी म्हटलं तुम्ही याला म्हणजे बालगंधर्व आधी गायले आणि नंतर लोकांनी त्याच्यामध्ये राग शोधले असं म्हणतात. तर म्हणजे काय असेल ते तुम्ही शोधा, परंतु ह्या मानवी सुखदुःखाच्या कहाण्या आहेत थोडक्यात. आणि या कहाण्या जशा मी मांडत गेलो मग मला त्याच्यातून नवनवीन रूपं. त्याच्यात काही कथा अशा आहेत की त्या माणसाची व्यथा वेदना अनुभवताना माझ्यात बदल घडून यायला लागले. जेव्हा एका डॉक्टरचा लेखक होतो त्यावेळी तो तदनुभूतीने त्या माणसाकडे पाहतो आणि मग तो ते अनुभवतो. एम्पथायझिंग, सिंपथी म्हणजे सहानुभूती, पण यू हॅव टू एम्पथाईज. आणि सगळ्या डॉक्टरांना करावं लागतं की त्याच्या भूमिकेत जाऊन तो जे जगतो आहे आणि तो जे अनुभवतो आहे ते मग मांडण्याचं कसब जे आहे ते थोडं बहुत मला जे अवगत होतं ते मी मांडलं. ते चंद्रकांत कुलकर्णी सरांना आवडलं आणि तिथून हा सगळा प्रवास. पण ह्या ज्या कथा म्हणजे हे जे लेख कथा लेख जे आहेत हे म्हणजे यातलं जुन्यात जुनं असं केस कधीची होती, म्हणजे गेल्या किती वर्षातल्या ह्या कथा आहेत असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीशी त्याची नाळ जोडता येतीच आहे, म्हणजे ते आपल्याला माहिती आहे. पण त्या किती मागपासून त्याची सुरुवात आहे झालेली? माझा 40 वर्षाचा अनुभव आहे मनोविकार तज्ज्ञ म्हणून. ज्यावेळी सुरुवातीच्या काळात अर्थातच तुमच्यावर कामाचा लोड असतो त्यावेळी त्या माणसाचा मानवीय दृष्टिकोनातून विचार किंवा याच्यावर कथा होऊ शकेल हा काही भाग नसतो. परंतु हळूहळू एखाद्या मानसरोग तज्ज्ञाला जेव्हा तो निवांतपणा मिळतो आणि तो मिळायलाच पाहिजे. खरं सांगायचं तर खूप रुग्ण पाहणं हे मानसरोग तज्ज्ञाला एका अर्थाने जर तो न्याय देत असेल त्याच्या भूमिकेला तर ते शक्य नाही आहे, कारण प्रत्येक माणसाची व्यथा ऐकणं आणि तो प्रत्येक माणूस पटकन ओपन अप होत नाही. त्याला 2, 3, 4 सेशन लागतात. असे अनेक पेशंट आहेत की ज्यांची समस्या उलगडायला 6-6 महिने लागलेले आहेत, कारण माणूस आल्याबरोबर सगळं काही सांगत नाही. पण मुळामध्ये येतात का, म्हणजे आपल्याला मानसिक आजार आहे हे माणसाला कळतं का आणि कधी कळतं का? त्याच्या आजूबाजूच्यांना कळतं ते. तर आपल्याकडची परिस्थिती अशी आहे की मला मानसिक आजार आहे असं मानण्याची कुणाचीही तयारी इच्छा आणि आपल्याकडची समाजातली अजूनही स्थिती पण नाही आहे. तुम्ही तर नांदेडसारख्या भागामध्ये प्रॅक्टिस करत आहात, तर पेशंटनी येणं तुमच्याकडं हे किती त्या भागामध्ये अवघड आहे. म्हणजे जे मुंबईमध्ये चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सुद्धा जे सहजी होत नाही ते तुम्हाला तिथं चॅलेंज त्याचा होता. तो चॅलेंज इतका मोठा होता की जेव्हा मी नांदेडला गेलो तेव्हा 7 जिल्हे मिळून मी एकटा सायकॅट्रिस्ट होतो. आणि मला लोक असं म्हणजे माझे कलिग असं म्हणाले की काही कॉम्पिटिशन नाही. मी म्हटलं प्रचंड कॉम्पिटिशन आहे. मला ती कॉम्पिटिशन आहे अंधश्रद्धा, भूत, बाबा, वैदू हे सगळे जे उतरवणारे लोक आहेत हे सगळे कॉम्पिटिटर आहेत. सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन तुम्ही म्हणता तसं मनोविकार झाल्याचं ॲक्सेप्टन्स, स्वीकारार्हता ही शून्य आहे, जवळजवळ नाही. आज तुमच्या लेखी आपल्याकडं मनोविकार असण्याचं प्रमाण किती आहे? मनोविकार असण्याचं प्रमाण भारतभरात जे काही सर्वेक्षण झालं आहे ते ऑन ॲन ॲव्हरेज 10% हा अंडर एस्टिमेटेड फिगर आहे. 10% म्हणजे लाखामागे 10,000 लोकांना असा मनोविकार असतो ज्याचा उपचार जरुरी आहे. मानसिक समस्यांची तर मी गोष्टच करत नाही आहे. मानसिक समस्या तर प्रत्येकात कमी जास्त म्हणजे ज्याला उपचार म्हणजे ज्याला औषधं दिली पाहिजे, ज्याला सायकॅट्रिस्टच्या स्पेशल याची गरज आहे सल्ल्याची, असे 10% आहे. 130 कोटीचा हिशोब. 13 कोटी साधारण. 13 सायकॅट्रिस्ट किती आहेत भारतात? भारतामध्ये फक्त 9,000 सायकॅट्रिस्ट आहेत. भारतामध्ये लाखामागे 0.75 सायकॅट्रिस्ट, एक धड पूर्ण सुद्धा नाही. आणि युरोपियन स्टँडर्ड जे आहे सायकॅट्रिस्टचं ते लाखामागे 6 आहे. हा 6चा आकडा गाठायला आपल्याला 72,000 सायकॅट्रिस्ट निर्माण होण्याची गरज आहे. आणि आपल्या देशामध्ये सगळे वैद्यकीय महाविद्यालय मिळून जेमतेम 700 लोकांना सायकॅट्रीची पदवी दरवर्षी मिळते. म्हणजे या हिशोबाने 72,000 व्हायला जवळजवळ 100 वर्ष लागतील या गतीने. आणि ही तर सायकॅट्रिस्टची गोष्ट आहे. त्याच्यात तुम्ही म्हणता तसं एक इंटरनल ब्रेन ड्रेन आहे. मुंबईसारख्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात सायकॅट्रिस्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे ती, आणि मुंबईकरांना गरजेची आहे. ताणतणाव. नांदेडसारख्या ठिकाणी 7 जिल्हे मिळून मी एकटा होतो. आता परिस्थिती जरा बरी आहे.
पण अशा प्रकारची विषम त्याच्यामध्ये उपलब्धी आहे. आणि ही गोष्ट सायकॅट्रिस्टची आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर्स, स्पेशली ट्रेंड सायकॅट्रिक नर्सेस यांची अवस्था अजून दयनीय आहे. लाखामागे 1000-2000 जेमतेम, ज्यांची फार मोठी गरज आहे. कारण प्रत्येक ठिकाणी सायकॅट्रिस्टची गरज नाही, सायकॅट्रिस्ट पोहोचू शकत नाही. आपण त्याच्याबद्दल खरं तर ते खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूच या. पण प्रशांत, जेव्हा चंदूनं ते दिलं पुस्तक तुझ्या हातामध्ये आणि त्याचं तू फार उत्तम पटकथा त्यातनं निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे वाचताना सगळं ते फारच अद्भुत असं ते काम झालेलं आहे असं लक्षात आलं. काय चॅलेंज होतं तुझ्यासमोर आणि काय तू केलंस? येस. चंदूने मला पुस्तक दिलं, म्हणजे असे खरं म्हणजे मला वाटतं या 10-15 वर्षात ही दुसरी वेळ होती. आधी एक 10-15 वर्षापूर्वी असंच मुक्तिपत्र हे खूप आवडलं होतं, डॉक्टर आनंद नाडकर्णींचं पुस्तक, आणि त्यांनी पण आम्ही खूप भारावून गेलो होतो. म्हणजे असं होतं कधी कधी की एखादं वाचल्यानंतर आपल्याला आवडतं खूप, पण भिडणं ही एक अजून वेगळी गोष्ट आहे आणि ते दीर्घकाळ मनात आपल्या रेंगाळणं. तर मुक्तिपत्राच्या बाबतीत जो अनुभव आला होता तोच अनुभव या पुस्तकाच्या बाबतीत पण आला. ते मी कथा सुरुवातीला वाचत गेलो, त्याच्यानंतर काही काळमध्ये गॅप गेली आणि आम्ही मी परत वाचल्या, चंदूशी बोललो आणि मला असं झालं की ह्याचं काहीतरी व्हायला पाहिजे. पण आता गंमत अशी झाली आहे की पर्याय इतके उपलब्ध झालेले आहेत की मला वाटतं कधी हल्ली या लेखकांना या काळातल्या असा बराच प्रश्न पडतो. पूर्वी पडायचा की अरे एक आपल्याला विषय तर भिडला आहे, मग याचं नाटक करावं का, याचा सिनेमा चांगला होईल का, याची मालिका चांगली होईल, आणि आता तर OTT प्लॅटफॉर्म पण आहे, किंवा का त्याचं वेबसिरीज चांगली होईल का, वेब फिल्म चांगली होईल. आणि त्याच्यातून शोधताना ते मन थोडंसं असं हे करत होतं की ह्या विषयाला कोणत्या माध्यमात अधिकाधिक आपल्याला न्याय देता येईल. आणि हळूहळू असं झालं की जसं मुक्तिपत्रेच्या वेळी अगदी वाटलं होतं की ह्याचं नाटकच व्हायला पाहिजे, हे थिएटरमध्येच यायला पाहिजे. आणि कधी असं आहे, म्हणजे मलाही थोडासा सायकोलॉजी या विषयात इंटरेस्ट आहे, कॉलेजमध्ये पण मला तो विषय होता, या अंगाने तर मला त्या विषयाबद्दल पण आस्था आहे. पण कुठेतरी असं वाटलं की एक अवेअरनेस पण क्रिएट व्हायला ह्या विषयाचा खूप गरजेचं आहे, आत्ताच्या काळात जास्त गरजेचं वाटलं. आणि हे होताना मला मग नंतर असं वाटलं की अरे हे आपण जर मालिकेच्या रूपात केलं, म्हणजे तेव्हा हे पुढचा जो विचार होता नंतर चंदूच्या मनात आला, तर ते जास्त त्याला न्याय देणं होईल का. गंमत अशी होती यांच्या कथालेखक असं आपण जे म्हणतोय, आणि यांना पण म्हणावंसं वाटलं, त्याच्यातली गंमत अशी आहे की ते म्हणतात ते अत्यंत खरं आहे की फक्त डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या कथा लिहिलेल्या नाही आहेत, तर त्यांच्यातला लेखक हा खूप त्याच्यात जिवंत आहे, तो ठाई दिसतो ते वाचताना, आणि त्याच्यामुळे तुमचं मन वेगळ्या अर्थाने गुंततं. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगावंसं वाटतं, म्हणजे आत्ताच सांगावंसं वाटतं, कारण नंतर आपला हा मुद्दा राहून गेला तर, की याच्यातल्या सगळ्या कथा या फक्त कोणत्या मानसिक रुग्णांबद्दलच्या नाही आहेत, तर ते एकूणच मानसिक आरोग्याबद्दल आहेत. आणि मानसिक आरोग्याच्या मी पुढे जाऊन म्हणेन की एकूण सामाजिक आरोग्याबद्दल आहेत, आणि आपल्या जीवनाविषयीचंही त्याच्यात भाष्य आहे. डॉक्टरांची अत्यंत खेळकर अशी शैली, म्हणजे त्याच्यात कुठेच काहीतरी आपण सांगतोय असा आविर्भाव नाही, तर अत्यंत ह्युमर, आत्ता त्यांच्या बोलण्यात पण जो होता तो ह्युमर पण आहे त्याच्यात, त्यांची ऑब्झर्वेशन्स आहेत लेखकाची. आणि एक हे सगळं पाहताना मला असं झालं की मला एक रसरशीत माणूस दिसत होता त्यांच्यातला, जे त्यांनी वापरलं होतं त्याच्यातला जो मी आहे डॉक्टर, तो मला असा सेपरेट दिसायला लागला, जे निवेदनातून व्यक्त होत होतं. मध्येच त्यांचं आत्मचिंतन होतं, काही खूप सुंदर वाक्य त्यांनी लिहून ठेवलेली आहेत, म्हणजे काही प्रश्नांना, एखाद्या प्रश्नाला अनेक पर्याय समजावं, ओळखायचं की त्याला उत्तर नाही. आणि असे इतके चमकदार वाक्य तर आहेतच, पण शेरो शायरी, कविता, संस्कृत, म्हणजे असं सर्वांगानी आहे. या सगळ्यातून असं झालं की अरे हे सगळं जीवनाविषयीचं भाष्य, तो मला एक रसरशीत असा डॉक्टर दिसायला लागला. मुक्तिपत्रेच्या बाबतीत पण ते झालं होतं की तिथे पण एक डॉक्टर नाडकर्णींचं खूप हे छान होतं, आणि मला असं वाटलं की डॉक्टर आणि पेशंट यांच्यातलं डायरेक्ट आपण नातं जर दाखवलं आणि ते समोर येऊन बसलेत असं जरी आपण केलं, तरी त्याच्यातून एक इंटरेस्टिंग फॉर्म क्रिएट होईल का. म्हणजे ह्या कथा वाचल्या नसत्या तर मला कदाचित हे वाटलं नसतं, आणि ते पुन्हा खुणावत राहिले. मग मी चंदूशी शेअर केलं की अरे असे आपण फॉर्ममध्ये करू शकतो का. त्यालाही ती कल्पना आवडली, आणि चंदूकडे मात्र असं असतं की पर्याय नाही, त्याच्याकडे उत्तरच असतात. कोणतेही आपण अवघड पेज घेऊन गेलो की त्याला ते काही अवघड वाटत नाही, ते किती तुला अरे हे नाही तुला सुचलं, साधी गोष्ट आहे, आपण आवर्जून करू शकू. अशा पद्धतीने त्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला. आणि नंतर विचार करताना त्या सगळ्या आम्हाला मग आता असं होतं की त्या 25 कथांमधल्या आपल्याला 12-13 निवडूया पहिल्यांदी. आणि त्याच्यात अशी गंमत झाली की अक्षरशः याच्यात असं आहे
की 9वीतली मुलगी आहे, 10वीतला मुलगा आहे, 12वीतला मुलगा आहे, इथपासून ते 60-61चे किंवा माणसं आहेत 65ची सगळे. एक स्त्री आहे. आणि हे जे म्हणाले ना की मला माणूस शोधायला आवडतो, आत्ताही मला बोलताना नाही कुठेही त्यांना रुग्ण म्हणावं असं वाटत नाही. नाहीच आहे, नाहीच आहे. कारण शेवटी सगळी हाडामांसाची माणसं आहेत. आणि ह्यातला जो डॉक्टर आहे तो सुद्धा एक माणूसच आहे. म्हणजे गंमत अशी आहे, शेवटी आपण माध्यमांतर करतो म्हणजे काय करतो, मी या संदर्भात काय करतो, असं मी जेव्हा मला म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला तेव्हा डॉक्टर पेशंटच्या अंतरंगात डोकवायचा प्रयत्न करत होते आणि मी डॉक्टरांच्या अंतरंगात मला पहिल्यांदा डोकवावं असं वाटलं. या लेखक काय, याची शैली काय, याची भाषा काय, याचा अनुभव काय, हा कोणती उदाहरणं सहज बोलता बोलता देत जातो, ती जर माझ्या डॉक्टर या प्रोटोगनिस्टने दिली तर ते खूप खेळीमेळीत आपण एक गंभीर विषय हाताळू शकू. पण त्याला गांभीर्याचा आविर्भाव किंवा इंटरेस्टिंग ते नाही आहे, एक काहीतरी आपण माहितीपूर्ण फक्त पाहतोय. तर चंदू म्हणला ते दोन्ही महत्त्वाचं आहे की माहिती आहे आणि मनोरंजन आहे. पण मनोरंजन ते मनोरंजन नाही, मनोरंजन म्हणजे पण बौद्धिक मनोरंजन पण खूप होऊ शकतं. होल्डिंग कॅपॅसिटी याचा आमच्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांवर आम्ही गेल्या 30-40 वर्षात जे काम करतोय खूप विश्वास आहे की आपले खूप खूप सजग, खूप सुसंस्कृत असे महाराष्ट्रातले प्रेक्षक आहेत. मग ते कोणतेही असो, नाटक बघणारे असतील, सिनेमा बघणारे असतील किंवा मालिका बघणारे असतील. आणि मला नेहमी आपल्या साईडनी असं वाटतं की प्रत्यक्ष काय आहे वगैरे वगैरे पेक्षा आपण असं समजलं पाहिजे की तो खूप बौद्धिकदृष्ट्या भुकेला आहे, तरच आपण तितकं चांगलं त्यांना देऊ शकू. आपणच मानलं की नाही त्यांना असं चालतं, तर मग त्याच दर्जाचं आपण निर्माण करू. डिमांड अँड सप्लाय नाही आहे. आणि प्रयोग केला तर तो नीट रजिस्टरही होतो. आज वेब सिरीज आपण बोललं जातं. मी पिंपळपान जेव्हा लिटरेचरवर आधारित केलं ती वेब सिरीजच होती आणि ती मी 20 वर्षांपूर्वी केली होती. माझं म्हणणं आहे आता जर माध्यमांचे पर्याय उपलब्ध झाले तर आपल्याला ते दर्जेदार कसे बनवता येतील आणि असलेल्या पर्यायांमध्ये काय चांगलं देता येईल याचा विचार करावा. म्हणजे मला कुठलंही नाटक, कुठलंही काही गोष्ट प्रायोगिक, कमर्शियल, या भाषेत त्या भाषेत या माध्यमात करताना भीती वाटत नाही. कारण आपलं ज्या अर्थी ह्या माणसाला वाटलं यांनी लिहिलं, इतक्या वर्षांचा अनुभव, या माणसाला वाटलं याला ते आवडलं, मलाही आवडते, तर ते तुम्हाला का नाही आवडणार, या प्रकारचा विश्वास आपण एकमेकांवर ठेवला तर ते होऊ शकतं. स्वप्नीलकडे जाण्याच्या आधी प्रशांत, जेव्हा ते कथा लेख तुझ्या हातात आले, तू त्याच्या चौकटीमध्ये आहेस का तू त्यात काही आणखीन बरं घातलं, म्हणजे पटकथाकार म्हणून घालावं वाटलं तुला, तू असं काही केलं? नाही, माझ्यासाठी म्हणजे एक लेखक म्हणून पण एक नेहमी अशी गोष्ट असं मला वाटतं की तुम्ही 30 वर्ष मी लिहितोय म्हणून मी असं नाही म्हणू शकत की मी 31व्या वर्षी तितकंच चांगलं लिहीन. मला प्रत्येक वेळी तो एक्सरसाइज वाटला पाहिजे, मला पण काहीतरी नवीन त्याच्यातून शिकता यायला पाहिजे. जसं डॉक्टर म्हणाले की यातला जो प्रोटोगनिस्ट आहे तो पण शिकतो, तो पण रागावर स्वतःचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो, तशी लेखक म्हणून माझी पण शिकण्याची अखंड प्रक्रिया सुरू असणार आहे. माझ्या चांगली गोष्ट अशी की मुक्तिपत्रे जे मी म्हणालो ते माझ्या हाती आलं तेव्हा त्या पूर्ण पुस्तकात डॉक्टर नाडकर्णींनी फक्त पत्ररूपी ते पुस्तक लिहिलं होतं. एक पेशंट आणि एक डॉक्टर यांचा स्टेज मधला तो पेशंट, तर त्यातलं मधलं मला रंगावकाश लेखक म्हणून शोधण्याचं चॅलेंज होतं. मी जेव्हा श्रीना पेंडसेंचं ऑक्टोपसवर आम्ही काम केलं मालिकेच्या रूपात, तेव्हा त्याच्यात फक्त ती कादंबरी जी आहे त्याच्यात फक्त संवाद होते, त्याच्यात नॅरेशनच नव्हतं. म्हणजे तो तिकडे गेला, अमुक अमुक झालं, त्याला असं वाटलं काहीच नाही, हा त्याच्याशी बोलतोय, तो याच्याशी बोलतोय. त्याच्यात मला मालिकेचं अवकाश शोधता आलं आणि मला ते आव्हान होतं. आणि यांच्या ह्याच्यात मी जसं म्हणालो की त्या निवेदकातून डॉक्टर शोधणं, यांनी जे अनेक कसं असतं की त्याच्यात मलासाठी एक्सरसाइज काय की मी जवळजवळ 8 ते 10 त्या कथा वाचल्या नॅचरली, आणि हळूहळू मला तो सहप्रवास करावा लागतो. ते ज्या मानसिकतेतून गेलेत डॉक्टर, त्या मानसिकतेची मला ओळख करून घ्यावी लागते लेखक म्हणून. आणि नंतर मला माझं काहीतरी कलम नाही करायचं, त्यांच्यातूनच उगम झाल्यासारखं वाटलं पाहिजे. म्हणजे उद्या असं होतं ना की मी कोणतं लिहिलं आणि त्यांनी कोणतं लिहिलंय हे पटकन कळायला नको, ते सेपरेट आउट व्हायला नको. म्हणजे मला माझं काहीतरी वेगळं अस्तित्व आता दाखवायचं आहे लेखक म्हणून, प्रशांत दळवी म्हणून, असं नव्हे. तर मुलमुलेंनीच या फॉर्ममध्ये काय लिहिलं असतं, त्यांना काय सुचलं असतं, हे मला लेखक म्हणून शोधायचं आहे, पटकथाकार म्हणून शोधायचं आहे किंवा संवाद लेखक म्हणून शोधायचं आहे. आणि त्याच्यात ती खूप गंमत येते हळूहळू. पहिल्यांदा सगळंच अनोळखी असतं. पहिला ड्राफ्ट जो असतो तो खूप मोठा होतो, सगळंच त्यांच्या नॅरेशनमधलं घ्यावं असं वाटतं, त्यांचा एखादा शब्द राहिला तर नाही ते राहिले. आणि नंतर आपल्या मनात आपोआप ती एक चाळणी निर्माण होते की नाही, या माध्यमासाठी एवढंच आवश्यक आहे, या माध्यमासाठी अँटिसिपेशन नको,
तो माणूस प्रत्यक्ष येऊ दे. आधीच त्या विकाराबद्दल सगळे बोलतायत आणि मग तो माणूसाला मजा असं नाही. चालणार. सरप्राईजेस पाहिजेत या माध्यमात. बरोबर. या माध्यमात खूप नॅचरली समोरच्याची मानसिक भावनिक गुंतवणूक व्हायला पाहिजे. आणि कधी कधी कसं असतं की काही काही रेफरन्सेस यांनीच दिलेले असतात. म्हणजे समजा एक कथा आहे, मी ते मुद्दाम सांगत नाही, ते प्रत्यक्ष बघतानाचा तुमचा आनंद जाऊ नये नाही, त्यांनी सांगणार नसे ते मी सांगतो इंटरप्ट करून, की त्याचं नेहमी वैशिष्ट्य मुक्तिपत्रेचं नाटक करताना किंवा हे करताना मूळ लेखकाला आनंद व्हावा अशी नवीन पात्र पण तो निर्माण करतो. आणि ती इतकी बेमालूम पद्धतीने निर्माण करतो की त्यांच्या रेशन कार्डवर ही माणसं कुठून वाढवली अचानक त्यांच्या घरात. पण ते इतकं इंटरेस्टिंग होतं की तो लेखक म्हणतो अरे बरोबर आहे. मी डॉक्टर आनंद नाडकर्णी प्रयोग बघून इतके खुश झालेले मला आठवतं किंवा प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देताना डॉक्टरांना आम्ही जेव्हा परत वाचून दाखवलीत, आपण म्हणतो ना नकळत, तो खूप आता विनम्रपणे बोलत असला तरी स्ट्रक्चर आहे, पटकथा आहे, त्याचं उलटसुलट करणं आहे, त्याच्या मानसिकतेत जाणं आहे, काही संवादखंड टाळणं आहे, काही रिपीट कुठे आहे. त्यांनी प्रत्येक लेखाची सुरुवात वेगळी केली. कदाचित तो पॅरेग्राफ त्या पूर्ण येणार पण नाही एपिसोडमध्ये, किंवा तो कुठेतरी अत्यंत छोट्या स्वरूपात येईल, किंवा तो 80% जागेवर येईल. अशा प्रकारची जी सगळी रचना असते काही व्यक्तिरेखा इतक्या सुंदर आहेत की माझ्या वाटचं रेशन यांचेच पात्र घेऊन गेले. त्याच्यामुळे ती फार आणि कधी कधी मजेशीर कसं प्रक्रिया असतं, आहे. डॉक्टरांचा खूप छान आत्मचिंतनाचा सूर लागलाय कथेत. आता हे जे आत्मचिंतन आहे ते तर डॉक्टर कोणाशी बोलेल, ते डॉक्टरच्या मनातलं कसं प्रेक्षकांना कळेल. मग असिस्टंट आणावासा वाटला, मग रिसेप्शनिस्ट येते, मग अजून इतर पात्र येतात की ज्याच्यात ते विचारांची देवाणघेवाण होते. आणि मग ते आपल्या माध्यमात ते आणि असं वाटलं पाहिजे ते बघताना की हे कथालेख होते, नाही हे ह्याच्याचसाठी लिहिलं गेलेलं आहे. असं जर आपण वाटून दिलं तर मला वाटतं त्या प्रकारचं लेखन आपण थोडेफार यशस्वी झालो असं म्हणू शकू त्याच्या बाबतीत. स्वप्नील, तुला खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ही खूप वेगळी भूमिका आहे आणि खूप छान तू केलेलं आहेस काम. ते तुझा अनुभव काय होता? ह्या प्रोटॅगनिस्टकडं तू कसं बघतोस? मला फार मजा आली सर, कारण 2-3 कारणांसाठी मला मजा आली. एकतर 2 गोष्टींचा प्रशांतदादांनी उल्लेख केला की त्यांना 2 वेळा असं झालं गेल्या एक दशकामध्ये की त्यांना 2 पुस्तकांनी वेळ लावला आणि त्या पुस्तकांना त्यांना असं झपाटून गेल्यासारखं त्यांनी काहीतरी लिहिलं, आणि दोघांमध्येही नायक मी आहे. तेच मी सांगणार होतो. आणि मुद्दाम त्याच्या तोंडून होते. त्यामुळे ती एक मजा आहे. सो मला नेहमी असं वाटतं गेटवे सुनलाय तू होतास. गेटवेल सुनला तो पेशंट होता, आज डॉक्टरची प्रमोशन त्याला मिळाले. सो राशन कार्डवर माझं हे ऑक्युपेशन बदललं. मला मनापासून असं वाटतं की कुठल्याही अभिनेत्यासाठी जेव्हा लेखक त्याला एनविसाज करून काहीतरी लिहू शकतो, ह्याच्यासारखा आनंद आणि सुख नाही. कारण त्याच्यापेक्षा जास्त ऑर्गॅनिक कॅरेक्टर बिल्डिंग होऊच शकत नाही. की लेखकाला लिहिताना पेन टू पेपर टच करताना जर तो ॲक्टर दिसू लागला तर त्याची मजा वेगळी निर्माण होते. आणि तसं फार वेळा घडत नाही. अनेकदा प्रोजेक्ट बनतात, लिखाण होतं, आणि मग आपण म्हणतो की अरे आपण ह्याला घेऊया का त्याला घेऊया. सो ते चांगलं असतं, वाईट असतं, हा मुद्दा आलाही दा. पण इतक्या आधीपासून ऑर्गॅनिकली त्याच्यात इन होणं, तर त्याच्यात मग ते आपले ट्रेड्स, आपल्या गमती जमती, आपल्या मॅनरिझम्स प्रमाणे पण ते लिहिलं जातं. सो तो एक मला फार ते वाचताना जाणवलं. दुसरं असं की कुठलाही नवीन प्रयोग करताना, मी पण जेव्हा जेव्हा नवीन प्रयोग केले तेव्हा माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे की मी कोणाच्या खांद्यावर मान टाकतोय. कारण मग मी समांतर करत असेल, मी मुंबई पण मुंबई केला असेल, मी मितवा केला असेल, मी गेटवेल सून केलं असेल, जे काही थोडंफार केलं असेल, तर तो लेखक आणि तो दिग्दर्शक हे 2 माझे पिलर्स आहेत. हे माझं हार्ट अँड सोल आहेत. मी फक्त बॉडी आहे, मी फक्त दिसणार आहे लोकांना, पण त्याचं मन म्हणजे त्याचं हृदय आणि त्याचा मेंदू ही 2 माणसं आहेत. सो ती 2 कोण आहेत त्याच्यावर त्याचा फॉर्म ठरणार आहे. ते फार महत्त्वाचं आहे. त्याचं बांधणार कोण आहे, ते प्रेझेंट कोण करणार आहे. त्यामुळे नवीन करताना मजा आली, कारण हे दोघे करत होते की हां हे दोघे करतायत, त्यामुळे बिंदास मग आपण करूया काहीतरी वेगळं. आणि ॲक्टर म्हणून मला हे फार कंपेलिंग वाटलं, कारण ॲक्टर म्हणून किंवा हिरो म्हणून, विशेषतः हिरो या पठडीत मोडताना तुम्ही जनरली यू आर डुईंग ऑल द टॉकिंग. या रोलनी मला लिसनिंगची गंमत अनुभवता आली. अच्छा. ॲक्टर म्हणून तुम्हाला लिसनिंग फार कमी वेळा करता येतं. म्हणजे एखादा सीन आपण बघतो आणि आपण म्हणजे मोगले आझम मला वारंवार सांगावं असं वाटतं की पृथ्वीराज कपूर आहेत, दिलीप साहेब आहेत. पण अनेक सीन आहेत जे पृथ्वीराज कपूरांचे सीन आहेत ज्याच्यात दिलीप साहेब फक्त ऐकतायत तो सीन. त्यांना एकही वाक्य नाही अख्ख्या सीनमध्ये, पण तुमच्या लक्षात ते राहतात बिकॉज ते लिसनिंग तुमच्यापर्यंत पोहोचतं.
तर ते त्यांचं कौतुक आणि तो अर्थात म्हणजे सर्वोत्तम कलाकार, पण तसा वाटायला रोलही यावा लागतो. तर या रोलनी मला काय दिलं तर मला लिसनिंग हा फॉर्म एक्सप्लॉइट करता आला, कारण किंवा तो एन्जॉय करता आला, कारण हे अख्खं लिसनिंगचं पात्र आहे. ह्याच्यात टॉकिंग किंवा टेलिंग हे आहेच, जे ॲज अन ॲक्टर किंवा हिरो किंवा प्रोटॅगनिस्ट तुमच्याकडे असतंच बाय डिफॉल्ट. पण लिसनिंग म्हणून मला एक वेगळी गंमत अनुभवता आली. त्यातले पॉझेस वर्कआउट करता आले, त्यातले सायलेन्सेस एन्जॉय करता आले, ती नजरानजर किंवा तो जो एक ऑड ऑकवर्ड अप्रिसिएशनचा पॉज येतो किंवा ऑड ऑकवर्ड एक सायलेन्स, आणि त्याच्यात कळतं की तुम्हाला चूक कळली आहे, ती माझ्यापर्यंत पोचली, सगळं झालंय. कोणीच ही जी गंमत आहे ना, ती गंमत अनुभवता आली, आणि म्हणून मला हा रोल फार मजेशीर वाटला. पण म्हणजे एक माणूस म्हणून, म्हणजे हे तुला अभिनेता म्हणून झालं, या मालिकेनं ते सगळं झाल्यानंतर तुला काही दिलं असेल किंवा काही दिलं का? विचार करण्याबद्दल, मानसिक आरोग्याबद्दल, एक माणूस म्हणून तुझ्यात काही बदल झालेले तुला जाणवत आहेत? मला मनापासून असं वाटतं सर की ॲट द कॉस्ट ऑफ साऊंडिंग इममॉडेस्ट, पण मी बऱ्यापैकी तसं लेवल एटेड आहे. त्यामुळे हे विचार किंवा हे जे मध्यमवर्गीय अपब्रिंगिंग आहे, माणूस म्हणून समोरच्याचा विचार करणं किंवा त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघणं, बोलणं, हे बऱ्यापैकी माझ्यात आहे माणूस म्हणून. पण परत तेच लिसनिंगची जी गंमत आहे ना, म्हणजे इंग्रजीमध्ये खूप सुंदर म्हण आहे की आत्ताचं जनरेशन काय आहे की वी टॉक टू रिप्लाय, एव्हरीबडी वॉन्ट्स टू रिॲक्ट, नोबडी वॉन्ट्स टू रिस्पॉन्ड. तर तो रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड मधला जो फरक आहे ना, तो माझा शार्पन झाला किंवा त्याला जरा धार निघाली या रोलमुळे माणूस म्हणून, की नाव आय प्रॉबेबली लिसन बेटर. मी आता ऐकून घेऊ शकतो बेटर आणि रिस्पॉन्ड करू शकतो रादर दॅन रिॲक्टिंग टू एव्हरीथिंग. चंदू, म्हणजे मानसिक आरोग्याच्या बद्दल जाणीवच होणं हे आपल्याकडं तसं नवीन आहे. म्हणजे आपल्याकडे आपण जर असे नाटकं, सिनेमे बघितले तर गेल्या काही काळामध्ये क्वचित असं कधीतरी 2-4 वर्षातनं एखादं हे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हे सगळं करत असताना खूप मोठे कलाकार या मालिकेमध्ये आलेले आहेत. एकूण तुला हे सगळं हाताळताना बदल, म्हणजे प्रत्येक एपिसोड झाल्यानंतर काहीतरी बदलतंय त्यांच्यामध्ये, त्या पात्रांमध्ये, म्हणजे जे कलाकार आहेत त्यांच्यामध्ये, सेटवरच्या लोकांमध्ये, काय अनुभव होता तो? खूप सुंदर अनुभव होता. आणि आता स्वप्नीलने सांगितलं त्याचं कंटिन्युएशन मी सांगतो. आपल्याच टीमपैकी एक, आणि ते आता हे कट्ट्याचं शूटिंग करणारे आणि एडिट करणारी माणसं पण याच मालिकेचं करतायत काम. तर आपला एडिटर आहे ना रितेश, त्याला गंमत आहे त्याची. त्याने आता सगळे एपिसोड जवळपास 20 ते 25 वेळेला प्रत्येकी बघितलेले आहेत. तर तो थांबतो आणि सांगतो की हे माझ्या बाजूला राहतात, हां, हे असेच माणूस माझ्या बाजूला राहतो. जर स्वप्नील म्हणतोय आणि एकीकडे रितेश म्हणतोय, तर ती एक मोठी गंमत आहे. विनोद म्हणाला वाचल्या अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्यांना वाचून दाखवलं पहिल्यांदा, हे माझ्याकडे नटांच्या बाबतीत पण आहे. जसं मी तुझ्याकडे आलो होतो ना, फार तर काय तू नाही म्हणशील, पण का नाही म्हणशील. त्यामुळे माझी नेहमीची पद्धत आहे की मला लिहिताना किंवा हे मी जेव्हा वाचतो तेव्हाच माझ्या डोळ्यासमोर बहुतेक वेळेला माझ्याकडे 3 अल्टरनेटिव्ह पण निघत नाहीत, 2 असतात. कारण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. कधी मला खूप वाटलं की तू काम करस पण तू अवेलेबलच नाहीस, तर फक्त एवढंच. तर ती 2 नावं असतात, त्याच्यापैकी कधीच मला आत्तापर्यंत बदलावं लागलं नाही. आणि त्याच्यामुळे बहुतेक वेळेला ही जी सगळे 12 मोठे दिग्गज कलाकार आहेत, ते पहिल्यांदा ज्यांना विचारलं तेच आहे त्या मालिकेत. आणि ते इतके खुश होते या प्रक्रियेत, कारण या 20 मिनिटाची सुद्धा वाचनं झाली, चर्चा झाली, त्याच्यानुसार त्यांना काम करायला मिळालं. जेव्हा याच्याबरोबर वाचता आलं, इंटरॅक्शन आणि एपिसोड केल्यावर तर ते खुश आहेत. ते आर वेटिंग फॉर दिस सिरियल. म्हणजे ते खरं तर सगळे कार्यरत असणारी माणसं आहेत, रोज ॲक्टिंग करतात. त्यांच्यासाठी ॲक्टिंगचं नाविन्य नाही, पण अशा प्रकल्पात काम केलं की अरे त्या कॅरेक्टरची मजा त्यांना पण आली, त्या क्षणांची पण त्यांना मजा आली, कोआर्टिस्टची मजा आली. त्यामुळे ते फार. आणि हे म्हणाल तसं ना, मी याच्याकडे असंही बघत होतो. हे म्हणाले की मी त्यांच्याकडे लेखक म्हणून बघत होतो, हा म्हणाला की मी त्यांच्याकडे यांची मानसिकता समजून घेत होतो. मला फार गंमत वाटते बरं का स्वप्नील, की ही पात्र आहेत ना, पात्र ही जी म्हणजे हे पेशंट्स आहेत असं म्हणू, किंवा ह्यांच्या केसेस आहेत, मी यांच्याकडे ॲक्टर म्हणून पण बघत होतो. जे काय स्टॅनिस्लावस्कीने मेथड ॲक्टिंगमध्ये सांगितलेली प्रिन्सिपल्स आणि एलिमेंट्स आहेत ना, ती सगळी त्यांच्यात आहेत. म्हणजे या 20 मिनिटाच्या एपिसोडमध्ये एका नटाला संपूर्ण नाटकात किंवा संपूर्ण चित्रपटाच्या अभिनयाचा आलेख मिळू शकतो एवढं पोटेन्शियल आहे. असे 2च सीन्स आहेत, असे 4च वाक्य आहेत की ती म्हणताना त्याला वाटेल की
मी काय केलं आणि काय बोललो आहे आणि त्याचा जो परिणाम मिळतो तो फार परिणामकारकरित्या येतो. हे मी अनुभवलं त्या म्हणजे शूटिंगला 4 कॅमेरा सेटअपमध्ये 5 कॅमेरा सेटअपमध्ये शूटिंग झालं होतं, पण तिथे डॉक्टर बसून बघत होते, आमच्यापैकी लोक बघत होते, याचा मेकअप मन बघत होता, याच्याबरोबर असणारा मॅनेजर होता, आपल्या एका एपिसोडचं शूटिंग चालू होतं आणि वर ते फक्त ऐकत होता याच्याबरोबरचा एक सहकारी आणि त्याची बायको त्याला भेटायला म्हणून तिथे आली होती आणि तो एपिसोड बघून ती घरी गेली आणि रात्री ती झोपेतून उठून रडत होती त्या एपिसोडच्या आठवणीने. अरे वा. तर हे असे अनुभव खूप आले की तो इंटेन्सिटीचा भाग जो होता ना, इमोशनल होणं हे ॲक्टरसाठी सोपं होतं काही दिवसांनी टेक्निकली, पण काय इमोशनल व्हायचं आहे, कुठे व्हायचं आहे. आमच्याकडे जे रेग्युलर ॲक्टर आहेत त्यांच्या इतकंच टीनेजमधल्या काही कलाकारांनी म्हणजे अप्रतिम काम केलं, इतकं अप्रतिम काम केलं की त्यांना नजरेसमोर ठेवून काही लिखाण करावं. या पोटेन्शियलची मुलं वेगवेगळ्या वयोगटाची आम्हाला मिळाली किंवा जे छोट्या छोट्या रोलसाठी पण पालक होते, केअरटेकर होते, त्यांची पण कामं खूप इंटरेस्टिंग पद्धतीने वर्कआउट. सो ओव्हरऑल खूप आनंदाचा भाग होता. या प्रोजेक्टकडे सगळेजण एक वेगळं प्रकल्प म्हणून बघत होते. पण याच्यातलं चॅलेंज काय होतं? प्रत्येकासाठी सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट काय होती स्वप्नील तुझ्यासाठी? माझ्यासाठी चॅलेंजिंग होती ती भाषा आणि त्या टेक्निकॅलिटीज. कारण त्या मानसोपचार त्याच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या टर्मिनॉलॉजीज ज्या पेशंटला समजवायच्या होत्या त्या माझ्याकडनं येत आहेत अशा समजावल्या गेल्या पाहिजेत. त्या लेखकांनी लिहून दिल्यात आणि मी पाठ केल्यात अशा न समजावता त्या मी कदाचित दिवसातनं 10 वेळा वापरत असेन आणि गेली 20 वर्ष वापरतोय आणि आता त्या माझ्या म्हणजे चहा पिण्याच्या, पाणी पिण्याच्या, श्वास घेण्याच्या प्रक्रिये इतक्या साध्या सोप्या येऊन आल्या पाहिजेत तर त्या डायलॉग नाही वाटणार. कारण ह्या फॉर्मची रिक्वायरमेंट होती की देर इज नो डायलॉग बाजी. अनेक चमकदार वाक्य आहेत, अनेक क्लॅपलाईन्स आहेत ज्याला आपण म्हणतो, पण त्या तशा डिलिव्हर नाही करायच्या होत्या. म्हणजे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते ही लाईन आहे, पण ती रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते अशी म्हणली नाही पाहिजे. तर ती त्याची गंमत होती. ती तुमच्या नॉर्मल बोलीचालीतलीच आहे, मी रोजच हे बोलतो असं यायला पाहिजे होतं. तर ते त्यातली ईज आणणं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. आणि मला त्याची पावती होती जेव्हा शेवटच्या दिवशी प्रशांत मला म्हणले की तू कमाल केलंस, म्हणजे हे इतकं ईज. सो आय थिंक फॉर मी दॅट वॉज अ क्लोजर की ज्यांनी लिहिलंय त्याला असं वाटलं की हे असंच डिलिव्हर व्हायला पाहिजे होतं. तर ते माझ्यासाठी सगळ्यात कमाल होतं ॲक्टर म्हणून आणि सगळ्यात कठीण होतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पंखा जेव्हा स्थिर दिसतो तेव्हा तो सगळ्यात जोरात फिरत असतो. तर त्यातली ईज इज द मोस्ट डिस्कम्फर्टिंग फॉर अन ॲक्टर. तर तो डिस्कम्फर्ट न येऊ देणं चेहऱ्यावर आणि ते तितक्याच सहजतेने काही घडलंच नाही असं करणं आणि ते नॉर्मल वाटणं. कारण त्या टर्मिनॉलॉजीज होत्या, त्यातल्या बऱ्याचशा टर्मिनॉलॉजीमध्ये कुठल्याशी जास्त तुझी कुस्ती झाली सगळ्यात? नाही सगळ्याच. कारण त्या एक तर सगळ्या मराठीमध्ये म्हणायच्या होत्या. सो इंग्लिश टर्मिनॉलॉजीज होत्या, त्याची मराठी रूपांतर होती, भाषांतर होती, दोन्ही होती. आणि कधी मराठी जास्त अवघड आहे का इंग्लिश जास्त अवघड हे कळायचं. बरं त्या रोजच्या पण केलाय त्याच्यावर त्याने त्याच्या रोजच्या बोलीभाषेतली वाक्य नाहीत ना ती. म्हणजे डॉक्टर एखादी टर्म सांगा बरं तुम्ही डिफिकल्ट, कारण त्या लक्षातच नाहीत माझ्या ऑब्व्हियसली. मराठी सांगू की इंग्लिश? मराठी. मराठीची गोष्ट एक सांगतो. मानसशास्त्रामध्ये मराठीकरण करताना मराठी शब्द संस्कृतोद्भव घेतलेले आहेत. त्याच्यामुळे एक वाक्य सांगतो, नर्सेससाठी लिहिलेल्या मानसशास्त्राच्या पुस्तकातलं हे वाक्य आहे. मज्जा विकृतीजन्यता हा अनुवंशिक गुणक असून त्यात स्वायत्त तंत्रिका तंत्राची संवेदनशीलता समाविष्ट आहे. आता बोला. म्हणजे मी आता सांगा ऍक्टर चांगला पाहिजे की नाही? मी नटाला व्हॉइस एक्सरसाइज म्हणून हे वाक्य देऊ शकतो. तर अशी अनेक वाक्य होती जी तुम्हाला माझ्या बोलीभाषेतली आहेत अशी आली पण ही पाहिजे. अशी वाक्य तू हो अगदी. म्हणजे हा काय म्हणायचा तर स्वप्नीलला एक तर त्याचं खूप चॅलेंज आहे. मी गेटवेल सुरला पण हा अनुभव घेतलाय की असं नाही होत त्याला की अरे बापरे हे असं किती मराठीत, त्याला किती बोलायचं याचा प्रश्न नसतो. त्याच्यातलं लॉजिकल त्याला ॲक्टर म्हणून प्रोसेसमध्ये आमचं एकदा झालं, युनिट्स पडले, फ्लो समजला. त्याला मी 5 गोष्टी सांगितल्या होत्या शूटिंग सुरू व्हायच्या अगोदर. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं सर तुम्ही मला काल 5 दिवशी, कारण तुला हे बरं याला काय खुर्चीवर बसून बोलायचं नाही सगळं. एका माणसाला फक्त खुर्चीवर बसून हे बोलायचं आहे, त्याच्याकडे रोज वेगवेगळी माणसं येणार आहे. बरं ती वेगवेगळ्या मनस्थितीतली येणार आहेत. हा म्हणतो तसं एक टीनेजमधली मुलगी तर एक अत्यंत आईच्या किंवा आईपेक्षा थोडी वयाने मोठ्या असणारी बाई आहे, असं अशा पद्धतीचा आहे. आता तो प्रत्येक टेक झाला ना किंवा प्रत्येक एपिसोड झाला की म्हणायचा सर पुढच्या वेळेस मराठीत करू आहे. कारण आपण जे नॉर्मल घरी बोलतो मराठी किंवा आपण जी बोलीभाषा आहे मराठीतली तसं हे नाहीये. बरं तुम्ही ते चेंज नाही करू शकत ना. ह्याच्यात तुम्ही असं नाही म्हणू शकत की बरं हे सोपं मराठी करूया असं नाही. कारण ते तांत्रिक आहे, ते काही टेक्निकल तांत्रिक आहे, काही बरं ते तसंच आलं पाहिजे.
आणि ते माझंही असं वाटलं पाहिजे, जसं डॉक्टर म्हणले की ते 15 वर्ष प्रॅक्टिस करतोय, 17 वर्ष प्रॅक्टिस करतोय, तो अनेकदा अनेक पेशंटना हे बोलला असेल, तितकं ते त्याच्या जिभेवर रेंगाळलेलं पाहिजे की ते आहे, पार्ट ऑफ हिज लाईफ आहे ते. तर ते माझ्यासाठी खूप एकदम याला मजा जोडूनच सांगतो स्वप्नीलला, म्हणजे माझा मी तेव्हा नाही बोललो याचं कारण तो फ्लो तुटू नये म्हणून. पण जे मी सुरुवातीला म्हणालो होतो ना की यांच्या कथांमध्ये किंवा मला जो निवेदकातला रसाळपणा दिसला की ज्याचं डॉक्टरमध्ये कन्वर्ट करायचा मी प्रयत्न केला. स्वप्नीलनी याच्यात इतकं, म्हणजे तो जे म्हणाला ते की ते इतकं टेक्स्ट त्याचं वाटतं, आणि ते जर वाटलं नसतं तर सगळा तो डोलारच कोसळला असता, की ते त्याचं म्हणणं वाटणं आणि या वयात वाटणं. तो 20 स्पर्धेत भाषण करतो ना तसं होतं, सरांनी लिहून दिलेलं भाषण असं. बेसिकली यांचा 40 वर्षाचा अनुभव, माझे त्याच्यावरचे संस्कार आणि ते चंदूचं त्याचं दिग्दर्शन, या सगळ्यातून तो मी अनेकदा सेटवर ऐकलं, तुम्ही सर मला फक्त सूर सांगायचा आणि नंतर ते कम्प्लीट त्याचं होणं, आणि ते कितीही अवघड असतं. त्यांनी कधी तो म्हणला तसं शॉर्टकट शोधले नाही किंवा शॉर्टकट मागितले नाही किंवा कधी किरकिर, इतकं ते जेन्युइनली म्हणणं. आणि ज्या प्रकारे गंमत अशी झाली की जसं म्हणालो की 16 वर्षाच्या मुलांपासून ते 61 वर्षाच्या याच्यापर्यंत रेंज आहे माणसांची समोर येणाऱ्या, तो प्रत्येक जणाशी ज्या प्रकारे रिॲक्ट झालेला आहे ते इतकं इंटरेस्टिंग, वेगळ्या मानसिकतेत. म्हणजे समोरचा जर विद्यार्थी असेल तर त्याच्याशी डॉक्टर कसं बोलेल, समोरचा जर बुजुर्ग असेल त्याच्याशी कसं बोलेल, समोरचा जर डॉक्टरच असेल तर त्याच्याशी कसं तो बोलेल, याच्या सगळ्याचा त्यांनी त्याचा चार्म खूप इथे मॅच्युअरली ऍड केला, गोड काम केलं. आणि हेच आम्ही जेव्हा गेटवेलसून पण केलं होतं त्याच्यात पण 30 दिवस त्यांनी त्या नाटकासाठी काढले होते. म्हणजे त्याचं जे गांभीर्य आहे या सगळ्या कला प्रकाराकडे पाहायचं ते खूप महत्वाचं पण आहे. ते आपण स्वप्नीलच्या चॅलेंजेस बद्दल तुमच्या समोर काय वेगळी आणखीन चॅलेंजेस होती? आपण जे मगाशी म्हणालो की का प्रत्येकाला वाटलं हे का, तर बेसिकली आत्ताचा ज्या काळात पण आपण करतोय, ज्या लॉकडाऊनच्या काळात हे आम्हाला करावंसं वाटलं, ज्या कोरोनाच्या काळात आपण सगळ्या आजूबाजूची परिस्थिती बघितली. पूर्वी आपण माणूस नावाचं बेट हे सर्रास म्हणायचो, पण आता अशी इतकी बेटं झालेली आहेत आणि आपल्याला बेटं होणं जणू काही सोयीचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने असं आपल्यावर सगळ्यांवर बिंबवलं गेलेलं आहे. त्या बॅकग्राऊंडवर सगळ्यांचं नातेसंबंधांमध्ये अनेक गोष्टी झाल्यात, चॅलेंजेस निर्माण झालेत. आपल्याला एकमेकांना आपण पटकन आता सुखदुःखाच्या वेळी भेटू शकत नाही. सुरुवातीला चंदू म्हणाला तसं आपण भेटलो तरी कडकडून भेटू शकत नाही, त्याच्यात एक डिस्टन्स आहे. त्याचे नवे नवे आपल्या संस्कृती निर्माण झाल्यात, हात कसा मिळवायचा मग आपण असं करू वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या वातावरणात आत्ता ही जी मालिका आहे ही आपण, म्हणजे यातला काय प्रत्येक एपिसोड करोनाशी संबंधित असा आहे असं अजिबात नाही, पण ज्या मानसिकतेत आपण आज सगळे जगतोय आणि वेगवेगळे स्ट्रेस आपल्यावर वर्क होत आहेत, आपण एकमेकांशी अनेकदा शेअर करतो, हा जो सगळा दुरावा आहे, ही जी सगळी पोकळी आहे, ही सगळी असुरक्षितता आहे, या वातावरणात हा एक कुठेतरी दिलासा देणारी ही मालिका ठरवण्याचं आम्हाला चॅलेंज आहे. कारण कुठेतरी आम्हाला याच्यातून सकारात्मक द्यायचं आहे. आपल्याला कुठेही अरे हे काय झालं असं म्हणून जे आपण बातम्यांमध्ये वाचतो तेच परत सांगायचं नाही आहे. तर त्याच्यामधल्या ज्या बिटवीन द लाईन्स आहेत, जे आपण प्रत्यक्ष जगण्यातून आपल्याला जे जाणवत आहे, ते आपलं जगणं अधिक सुसंस्कृत, अधिक छान, अधिक हेल्दी, आपल्याला आरोग्यदायी कसं करता येईल मानसिकदृष्ट्या, याच्यासाठी हा सगळा घाट घालणं हे आमच्यासाठी चॅलेंज होतं. चॅलेंजिंग असं आहे की यांच्या 25 कथांमध्ये मी जेव्हा म्हटलं की या पुस्तकावर मी काहीतरी करीन, त्यातल्या काही कथा अशा आहेत की त्याच्यावर उत्तम टेलिफिल्म होईल, काही कथा नुसत्याच घेऊन त्याचा मोठा स्क्रीन प्ले होऊ शकतो. एक आपण आता संपूर्णपणे एक इंडोर असं एक प्लॅन केलेली ही मालिका आहे, ही कदाचित एक कम्प्लीट सीझन आउटडोअर होऊ शकतो. खूप पोटेन्शियल आहे, पण याचं स्ट्रक्चर हे आत्तापर्यंत येईपर्यंत म्हणजे मला नुसतं वाटणं की याचं काहीतरी होईल, म्हणजे याची जी यातली पहिली का दुसरीच गोष्ट आहे ना, ती एवढी ब्रिलियंट गोष्ट आहे की ती मी अनेकांना सांगतो. ती मी वाचली होती त्या प्रकाशन समारंभाला, की पेशंट आलाच नाही आहे सायकॅट्रिस्टकडे आणि व्हाया मीडिया तो स्वतःची ट्रीटमेंट करून घेतोय अशिक्षित. दॅट ब्रिलियंट कन्सेप्ट. म्हणजे अशा काही खूप छान होत्या गोष्टी की ज्याला स्पॅन होता, म्हणजे स्थळ काळ वेळाच्या, किंवा आपण म्हणतो ना की तसं आपण म्हणतो थिएटरमध्ये आम्ही त्याला मर्यादित एका टाईम प्लेस ॲक्शनमध्ये एकत्र करतो आपण, किंवा याला थोड्याशा मर्यादा तोडून बाहेर जाता येईल, अशा पण शक्यता होतं. आणि दुसरं मला असं वाटत होतं की हे फक्त एंटरटेनमेंट नाही आहे, पण हे फक्त प्रीचिंगही नाही आहे, हे प्रबोधनही नाही आहे. म्हणजे नाही तर काय दुपारच्या बातम्यांच्या नंतर हे येऊन बसले आणि तुम्ही त्यांना फोनवर विचारलं की अहो माझ्या झोप येत नाही आहे, मला अमुक होत आहे, असा सल्ला पण नाही आहे. हा याला एक अनुभव आहे, एक ड्रामॅटिक सिनेमॅटिक इम्पॅक्ट देणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यातनं मला असं खात्री आहे की समजा एक 20-25 किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे
रोगांच्या कन्सेप्ट, रोग म्हणजे विकारांच्या शेड्स असतील. पण आपल्याला ही मालिका बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे, अशा दोनच गोष्टी मला चॅलेंजिंग आहेत की अरे यातली बरीच लक्षणं आहेत बरं का माझ्यात. मी गेलं तर मी पाहिजे. आता सावध झालं पाहिजे. मी गेलं मी आता पाहिजे. सावध झालं पाहिजे. आणि मला मनसुद्धा तुझं हे टायटल देताना असंच वाटतं की घरात आता आपण सगळं पाणी प्युरिफाय करण्याची मशीन्स लावली आहेत ना, तर मन शुद्ध करण्याचं काहीतरी मशीन आपल्याला शोधायला लागेल असं ही मालिका बघून आपल्याला वाटावं आणि आपला संवादात काहीतरी बदल व्हावा आसपासच्या लोकांमध्ये असं मला फार मनापासून वाटतं. मला असं वाटतं की हा फार मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी या मालिकेसाठी जे व्यासपीठ आपण निवडलं आहे ABP माझाचं, त्याच्या इतकं औचित्यपूर्ण आणि चांगलं व्यासपीठ मिळालं नसतं. कारण प्रबोधन करायचं आहे, पण प्रबोधनाचं प्रेमासारखं आहे, ते ठरवून करता येत नाही. हो जाता है प्यार प्यार किया नहीं जाता. कारण आता मी प्रबोधन करणार आहे असं म्हटल्याने माणसं बदलत नाहीत. माणसात बदल आतून घडून येतो, वरतून नाही. नाही तर सकाळपासून 15 संस्कार चॅनल चालतात, माणसं सगळे सद्गुणी होऊन गेले असते, आतापर्यंत कुणीही होत नाही. हे चॅनल आणि ह्या मालिकेचं हे स्वरूप म्हटलं तर प्रबोधन आहे, पण ते प्रबोधनाच्या अंगाने केलेलं नाही. तेच बदल घडवून आणण्यासाठी निश्चित कारणीभूत होईल. आणि त्यातल्या काही म्हणजे तुमचाच मुद्दा पुढे नेला ना की त्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ना, गोष्टी म्हणजे विकाराच्या गोष्टी म्हणतात, त्या इतक्या आपल्या रोजच्या आयुष्यातल्या आहेत. म्हणजे सतत आनंदी राहणं हा विकार असू शकतो, ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की आनंदी आहे म्हणजे फार म्हणजे एक्झॅक्टली. मग कोणी जर म्हटलं अरे सतत आनंदी असतो, तू एकदा सायकॅट्रिस्टकडे जा, तो वेड्यात काढतील ना लोक आपल्याला की अरे मूर्ख आहे काय, सतत आनंदी आहे, तू कौतुक करायला आनंदी पाहिजे राहणं माझं. म्हणजे ती पॉझिटिव्ह मेंटॅलिटी आहे हे. तर अशा नवीन क्लासिफिकेशन पण कळतील लोकांना की नाही हा पण प्रॉब्लेम असू शकतो हा. म्हणजे ह्याचं काहीतरी हा ऍक्च्युली एक काय म्हणू आपण त्याला, एक प्रतिकार किंवा एक कॅमोफ्लाज आहे आपला, ऍक्च्युली काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. तो कॅमोफ्लाज करायला आपण अति आनंदी किंवा सतत आनंदी राहण्याचा एक आविर्भाव आणतोय का, सो असा अवेअरनेसच नाहीये कोणाला. म्हणजे ते गाणं आहे की क्यों इतना मुस्कुरा रही हो, क्या गम है, क्या गम है, पण ते आपण गाण्यापुरतं म्हणून सोडून देतो, पण प्रत्यक्षामध्ये ह्याच्यातलं कॅरेक्टर जे आहे ते बघितल्यावर लक्षात येईल लोकांच्या की अरे अदरवाईज बघितलं तर हे किती हसरं खेळकर असं व्यक्तिमत्व, पण प्रत्यक्षामध्ये ते प्रॉब्लेम न ग्रस्त आहे. करेक्ट. तर ती गंमत मला खूप वाटते की ह्यातल्या गोष्टी आहेत, त्याच्यात कुठलाच विकार जो आहे तो असा काही म्हणजे असं पण आपण- विकृत किंवा असं टोकदार रूप घेऊन नाही हा, आले. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की म्हणजे मनोविकार आहे, म्हणजे हा वेडाच आहे का, हा मारतोच का लोकांना, दगडच फेकतो, तसा एकही आजार नाही. आणि ते गंभीर आजार आहेत. ही त्यातली फार गमतीशीर बाब वाटते मला. आपल्याकडे आता जो स्ट्रेस वाढलाय ना, आपल्याकडे ज्या प्रकारचा स्ट्रेस वाढत चाललाय त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की वैद्यकीय उपचारांमध्ये सुद्धा, ॲलोपॅथीच्या सुद्धा आपण जेव्हा फक्त सगळे जुने किस्से सांगतो तेव्हा आपल्याला अशी नुसत्या कहाण्या ऐकायला मिळते, हे असे गेले ते तसे गेले. आता आपल्याला त्याचं डायग्नोसिस व्हायला लागले या बदलत्या काळात. तसं आता ही एक तर ॲक्सेप्टन्स आणि जाऊन त्याच्या काही प्रकार शोधणं, नाही तर वेडाचा डॉक्टर, आपल्याकडे वेड्याचा डॉक्टर म्हणतात, तर हे किती चुकीची कन्सेप्ट आहे. वेड नाही, आणि आपण सगळेच बॉर्डर लाईनवर असतो ना, हे शेक्सपियरने तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे, सगळे बॉर्डर लाईनवर होत आपण. आत्ता मला या निमित्ताने जाणवलं, पुन्हा मला तेंडुलकरांचं आठवलं मागे एका सिनेमा पाहिल्यानंतर ते बोलले होते आणि नंतर ते खूप प्रचलित झालं, म्हणजे त्यांच्याकडून मी पहिल्यांदा ऐकलं ॲटलिस्ट, की त्या कलाकृतीने माझी आयुष्याची समजूत वाढवली. आपल्याला काही रेडीमेड सोल्युशन्स देणं किंवा हे आता झालं आणि तुम्ही बरे झालात किंवा असं द्यायचं नसतं, तर त्याच्यातून एकूण जाणीव विकसित करणं किंवा काहीतरी प्रत्येकाला असोसिएट होणं की अरे हे अच्छा याची हे अशी लिंक आहे का, मी माझ्या मनाशी संवाद साधणं या निमित्ताने, हे जर सगळं झालं तर ते फक्त त्या टिपिकल याच्यापुरतं भाष्य राहत नाही. आणि मगाशी जे म्हणलो ते हे सगळं आणि 20 मिनिटात द्यायचं आहे, ते खूप वेगळं चॅलेंज आहे. पण तरी सुद्धा झाली पाहिजे त्याच्यातून त्या 20 मिनिटातून पण तुमच्या जीवनाशी ती 20 मिनिटं जोडली गेली आणि तुमच्या अनेक भावस्मृती जर त्यानिमित्ताने जागृत झाल्या आणि तुम्हाला काही तुमच्या मनातली उकल झाली काही गोष्टींची, तरी ती खूप मोठी म्हणजे हे झाल्यावर बाकी काही होईल की नाही माहित नाही, डॉक्टर मुलमुलींची प्रॅक्टिस खूप वाढणार आहे. किंवा मी त्याला उलट म्हणालो होतो की यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की त्या वाचून पेशंट त्यांच्याकडे न जाताच बरं होईल. हे दोन्ही त्याच्यातली मला तर ते वाटतंच की या केसेस बघितल्यानंतर अनेकांना कळेल की अरे हा आपला प्रॉब्लेम आहे. करेक्ट.
म्हणजे अनेकांना तर खडबडून जागं व्हायला होईल की जे आत्तापर्यंत म्हणजे ज्यांना माहितीच नव्हतं की अरे हा प्रश्न असतो. आणि काही जण बरे होतील. मला असं वाटतं की आपल्याला 6% जर प्रमाण गाठायचं असेल तर ह्याच्यामुळं ते एक 10-20 वर्ष अलीकडे आलं तरी नाही, फार बरं होईल, व्हायला पाहिजे ॲक्च्युली. नाही म्हणजे आपण आता बोलतो आहे की काय आपण घेणार आहोत त्या मालिकेतनं. आपल्याला सर जसं म्हणाले तसं स्वतःचं लक्षात येईल की अरे मला हा प्रॉब्लेम आहे बरं, किंवा मी कधी कधी असं वागते. पण मला असं वाटतं की भविष्यासाठी काही आहे का त्यात. म्हणजे तुम्ही आत्ता काही याचा उल्लेख केला की छोटी मुलं तुमच्या ह्याच्यात आहेत, तर किमान भविष्यात मी अशी चूक करू नये किंवा काही अशा पद्धतीने काही आहे का त्यात. आहे, असं खूप आहे त्याच्यामध्ये. फक्त ते आपण म्हणालो की त्याला प्रीचिंग किंवा अगदी प्रबोधनात्मक नाही की असं करायला पाहिजे तसं सुविचारांच्या स्वरूपात पण नाही किंवा उपचारांच्या स्वरूपात पण नाही. पण त्याच्यातली जी सजेशन्स आहेत, काही सुचवणं जे आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. ते नातेसंबंधांमध्ये पण लागू होतं, फक्त मनोविकारामध्ये लागू होत नाही. हेल्दी रिलेशनशिपमध्ये पण ते लागू होतं. आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको या नात्यात पण. म्हणजे ना मला फार गंमत वाटली होती. म्हणजे आपण किस्से सांगताना मला आधी सुरुवातीला काही कळलं नाही. असं झालं की त्यांच्या लेखामध्ये फक्त तो पेशंट आणि डॉक्टर असंच होतं गोष्टीमध्ये. मग त्याच्यात आम्ही काही कॅरेक्टर्स ॲड झाली. मग हा म्हणतो तसं त्याचं क्लिनिक तयार झालं. मग त्याच्यामध्ये रिसेप्शनिस्ट आली, मग त्याच्यामध्ये एक असिस्टंट डॉक्टर आला, त्याच्यामध्ये त्या एक शिपायाचं काम करणारा माणूस आला की जो मदत करतो वगैरे वगैरे. प्रशांतनी एक सीन लिहिला आणि तो सुरुवातीला नेहमी आमच्याकडे असं असताना सीन शूट करू पण एडिटमध्ये हा जाईल बहुतेक, एक अशा एक फ्रेज असते. तर त्यांनी असं केलं होतं की हा डॉक्टर रोज लंच या सगळ्यांबरोबर जेवतो. सगळे त्याच्या केबिनमध्ये बसून डबा खातात आणि त्याच्यामध्ये ते एका पेशंटविषयी पण बोलतात. हे एम्पथीचं त्या सीननी मला इतकं खाडकन जागं केलं की एक मुख्य सीन इतकाच मला तो सीन महत्त्वाचा वाटतो. तो कितका कमी राहील, त्याचे 5च शॉट राहतील, पण तो मला इम्पॉर्टंट वाटला की ते असं त्यांचं एकत्र जेवणं, त्यांचं कम्युनिकेशन करणं. म्हणजे त्या आलेल्या पेशंटशी त्या माणसाचं पण नातं आहे, त्या तिथे काम करणाऱ्या शिपायाचं आणि डॉक्टरचं पण आहे. तर अशा प्रकारची ती समाजातली पण कनेक्टिव्हिटी त्या एका सीनमुळे जोडली गेली. म्हणजे फक्त डॉक्टर एम्पॅथेटिक आहे असं नाही, तर त्याची सगळी असलीच टीम पाहिजे. ते सगळे त्याच एकाच विचाराने एकाच भावनेनं त्या पेशंटशी जोडले गेले. ते फार महत्वाचं. आणि डॉक्टर त्या पेशंटच्या माघारी कधीतरी असिस्टंटला जे म्हणतो, एकदा फार छान वाक्य आहे त्याच्या तोंडी, की मग आपण हे नाही का केलं, ते का नाही केलं. आणि असे प्रश्न जेव्हा सहकारी विचारतात, अनुभव ट्रेनीज म्हणू आपण ज्याला, किंवा आपल्या, त्याच्यात जे सांगणं असतं ते फार इंटरेस्टिंग पद्धतीने आले. की त्यांचंच वाक्य आहे ते, पण ते त्यांनी प्रशांतनी फार चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट केले की बघ गोळ्यांचं काम करतात, पण त्या गोळ्यांबरोबर तू त्यांच्याशी बोलतोस कसा, त्यांची चौकशी किती आस्थेने करतोस, तेही वर्क होतं. त्यामुळे तू फक्त प्रिस्क्रिप्शन आणि या गोळ्या घ्या आणि कोर्स घ्या इतकं टेक्निकली बोलत जाऊ नकोस, जरा त्यांच्याशी विचारपूस करत जा. कारण त्याच्याकडे एक पेशंट नव्हे, त्याची केअरटेकर फक्त गप्पा मारायलाच येते, तिची सुखदुःख बोलायला. आणि ते त्याच्या लक्षात येतं की हिला फक्त बोलायचं आहे माझ्याशी, त्याच्यातून तिला बरं वाटणार आहे, तिला दिलासा मिळणार आहे तिच्याकडच्या रुग्णाला सपोर्ट करण्यासाठीच. असे खूप छान प्रसंग आहेत. डॉक्टर, जेव्हा दीपिका पदुकोण सांगते की ती डिप्रेशनमध्ये गेली होती, तेव्हा तो खूप चर्चेचा विषय बनतो. मे बी त्याचा एक्सेप्टन्स वाढतो किंवा अवेअरनेस वाढतो. तर बेसिकली म्हणजे आता कोरोना कसा होतो आपल्याला माहिती आहे, किंवा व्हायरल फ्लू कसा होतो आपल्याला माहिती आहे. या एपिसोड्समधनं आपल्याला कळेल की बेसिक लक्षणं काय असतात. पण एका साध्या माणसानं कसं ओळखायचं की मला नैराश्य आहे, किंवा हो मला कदाचित त्रास होतोय मानसिक आजाराचा आणि मी डॉक्टरकडे जायला पाहिजे. आणि आणखी एक छोटासा प्रश्न असा आहे की आपण आता ह्याच्यातनं म्हणतो की एपिसोड टेलिकास्ट झाल्यावरती लोक अवेअर होतील की अरे मी असं नाही, तूही म्हणालास असं की मी खूप आनंदी आहे तरी पण प्रॉब्लेम आहे. तर भीती तर दाखवायची नाही आहे ह्याच्यामधनं. मग ती थिन लाईन मेंटेन कशी केली आहे प्रत्येक एपिसोडमध्ये? चांगला प्रश्न आहे हा. हे पहिल्याचं उत्तर ते देतील. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डिप्रेशन हा इतका कॉमन शब्द आहे की आपण बोलता बोलता सहज म्हणतो की मी गेलो त्या ठिकाणी माझं काम झालं नाही, निराश वाटलं मला. ती सर्वसामान्य भावना म्हणजे मनोविकार नव्हे. मनोविकाराच्या क्षेत्रात माणसांनी प्रवेश केल्याच्या नंतर किमान 1 महिना सतत उदास, निराश राहणे आणि रोजच्या कामामध्ये त्या नैराश्यामुळे अडथळा निर्माण होणे, आणि जी नैराश्याची भावना तुमच्या प्रगतीला बाधक ठरते, तुम्हाला रोजचं कामं नाही करू देत. या व्यतिरिक्त काही बायोलॉजिकल इफेक्ट्स असतात. वजन कमी होते, झोप उडून जाते, भूक कमी होते, हे फिजिकल इफेक्ट झाले. कारण नैराश्य हा, आम्हाला नेहमी लोक विचारतात की काहीच कमतरता नाही याच्या आयुष्यात, याला सगळं आहे, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, अमुक ढमुक, निराश व्हायला काय झालं.
सेलिब्रिटीजच्या आत्महत्या, हे सगळं होतं. आत्महत्येची काय, निराशेचं काय गरज काय, किंवा निराशा का बरं आली? याचं कारण असं की नैराश्य हा जितका मानसिक तितकाच बायोकेमिकल आजार आहे. आमच्या मेंदूचं कार्य काही न्यूरोकेमिकल्सवर चालतं आणि मन ही मेंदूची विद्युत रासायनिक अभिव्यक्ती आहे. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ऑफ द ब्रेन क्रिएट्स अ माइंड. कळलं डायलॉग? नाही पण हे बरोबर आहे फ्रेज. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे ज्ञानदा, की एखाद्या घटनेने दुःख होतं आपल्याला आणि व्हायलाच पाहिजे जर तुम्ही संवेदनशील माणूस असाल तर. पण तुम्ही 6 महिन्यानंतरही त्या दुःखातनं बाहेर जर येत नसाल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण आपण म्हणतो ना की आपण मृत्यू ॲक्सेप्ट करतो. सगळ्यात डेंजरस गोष्ट असते ना आपल्या जवळच्या कुणाचाही नातेवाईक नाही, परिचित, सगळ्या बाबतीत मृत्यू ॲक्सेप्ट करणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. हे वाईट त्याचं अवघड गोष्ट आहे. तर ते सुद्धा करतो आपण, पण कधी कधी छोट्या गोष्टींचं दुःख पचवायला भयंकर वेळ लागतो आणि आपल्याला भयंकर लागतं, मग त्यातनं आपला इगो डिवसला जातो वगैरे वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टी. तर ते अशा काही त्याच्यामध्ये आपल्याला पण उत्तम, मी पुढे सांग, माहिती तर इतकी आहे, इतकी माहिती, इतकी आकडेवारी, इतका वेगळा अँगल त्या अनेक गोष्टींमधनं आहे. म्हणजे डॉक्टरांच्या त्याला पुढे तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून की ते आनंद नाडकर्णींचं वाक्य आहे की डिझीज म्हणजे काय, तर नॉट ॲट इज डिझीज. हो, त्याचा उच्चार म्हणजे तसा आहे. इतकं सिम्पल आहे. त्यामुळे तुमच्या नॉर्मल आयुष्यात तुमच्या जेव्हा लक्षात येतं की युअर नॉट ॲट इज, तेव्हा इट इज टाइम टू गो सी अ डॉक्टर. मग ते नॉट ॲट इज कशाचंही असू शकेल की बाबा गुडघे दुखता बसताना किंवा डिप्रेस वाटतं, सो तसंच आहे ते. पण ते ओळखण्याच्या बद्दल तुम्ही सांगत होता. हा, ओळखण्याचं असं आहे की नैराश्यग्रस्त माणसाचा म्हणजे एक आहे क्वांटिटी आणि दुसरा आहे क्वालिटी. क्वालिटी ऑफ लाईफ डिट्युरेट होते, त्याच्यामध्ये मग भूक न लागणे, झोप न लागणे हा भाग आहे. सतत उदास निराश राहणे 24 तास, म्हणजे माणसाच्या आयुष्यातले रंग नाहीसे होतात. माझा एक पेशंट फार छान पद्धतीने त्यांच्या त्या तक्रारी व्यक्त करतात. तो म्हणाला, व्यक्त करतात ते फार छान असतं. फार, तर तो म्हणाला की इंद्रधनुष्य किती रंगीत असते, इंद्रधनुष्य उगवलं मला ते ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागलं की जीवनातले रंग नाहीसे होऊन जातात. स्मरणशक्ती कमी होते माणसाची, तो जेवेना होतो, वजन कमी होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परव्हेजिव्ह फीलिंग ऑफ सॅडनेस, सतत निराश उदास वाटणे, हा एक नातेवाईकांनी टिपण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या स्वतः व्यक्तींनी त्याचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. स्मरणशक्ती कमी होते माणसाची. पण सायकोलॉजिस्टकडे कधी जायला पाहिजे आणि सायकॅट्रिस्टकडे कधी जायला पाहिजे? माझं असं मत आहे वैयक्तिक की पहिले सायकॅट्रिस्टकडे याच्यासाठी जायला पाहिजे की त्याला औषधोपचाराची गरज आहे की फक्त मानसोपचारावर तो दुरुस्त होऊ शकतो. म्हणजे हा फरक कसा की स्किन स्पेशालिस्ट आणि ब्युटी पार्लरवाला, ब्युटी पार्लरवाल्याला स्किनचे प्रॉब्लेम कळणार नाहीत, इट हॅज टू बी टोल्ड बाय स्किन स्पेशालिस्ट. तर एक प्रकारे त्या फिल्टरमधनं जर गेला पेशंट तर मग, नाही तर काय होईल की ज्या नैराश्याच्या मागे बायोकेमिकल कारणं आहेत, ज्याच्यात त्याचं न्यूरोकेमिकल कमी झालेलं आहे, त्याची भरपाई करणारे औषधं दिल्याशिवाय कितीही मानसोपचार करून तो त्यातून बाहेर पडणं कठीण होईल. ज्या गोष्टीला 8 दिवस लागायचे त्या गोष्टीला 6 महिने लागतील. त्याच्यामुळे बेसिकली काउन्सिलर्स आर नॉट डॉक्टर्स बिकॉज दे डोंट गिव्ह मेडिसिन्स, पण काउन्सिलरची अत्यंत आवश्यकता आहे, जरुरी आहे. या जगामध्ये आपल्या समस्या ऐकून घेणारे माणसं नाही आहेत आणि सगळ्या समस्यांना उत्तरं नसतात. गरज असते फक्त त्याच्यावर एक एपिसोड आहे की फक्त ऐकून घेणं हाही उपचार आहे, कारण माझं बोलणं ऐकणारं कोणीच नाही राहिलेलं आहे. आणि आपल्याकडे ना, तू म्हणाले ओळखायचं कसं, की कोणीतरी म्हणालं ओळखायचं कसं, आपल्याकडे त्याचा स्वभाव आहे तसा, तर स्वभाव वेगळा आणि आजार वेगळा. हे फार इंटरेस्टिंग पद्धतीने याच्यामध्ये कॅटेगराईज पण करून सांगितलं. तर त्याची पण एक गमत. आणि काउन्सिलर आपल्याकडे काय, आपण काय म्हणतो, उत्तम शिक्षक, उत्तम मित्र, उत्तम मित्रांचा ग्रुप, हा तुमचा एका प्रकारे आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही जी कन्सेप्ट होती, तो जवळपास वकील, सायकॅट्रिस्ट, अमुक सगळ्या भूमिका एकत्र करायचा. त्याच्याकडे येणाऱ्या पेशंटचा सगळा कौटुंबिक इतिहास त्याला माहीत असायचा, तो लग्न ठरवायचा. तो म्हणायचा, काय रे तू वडिलांशी किती दिवसात गप्पा मारल्या नाहीस? नाही, मला असं वाटतं जरा गडबड आहे काहीतरी, बोल त्यांच्याशी, याचा अर्थ तो मेसेज द्यायचा. तर या प्रकारचं काउन्सिलिंग आपल्याला तर असतंच, म्हणजे सामाजिक सांस्कृतिक आपल्या गोष्टींमध्ये, पण हे जरा उपचारांच्या संदर्भातलं तसं बघितलं पाहिजे. थिन लाईन कशी मेंटेन केली? मी तेच सांगितलं की आपल्याला काय वाटतं की आपण डॉक्टरकडे या मानसिक उपचारासाठी जातो, हीच भीती वाटणं मुळात चुकीचं आहे.
तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला काय वाटतं या क्षणाला. बरं तो तुला काय प्रत्येक वेळेला म्हणजे चांगला डॉक्टर मिळाला पाहिजे इतके कमी आहेत बिचारे की ते सगळे चांगलेच असले पाहिजेत संख्येने, कारण त्यांच्याकडे कट प्रॅक्टिस नाही, त्यांच्याकडे काही नाही आहे. उलट ते म्हणतील आला का पेशंट आम्ही त्याला नीट गाईड करू. नाही, आणि जे चांगले आहेत ते प्रॅक्टिस करत नाही हे कामं करतात लेखक. ते काउन्सिलिंगच करतात कल्चरल. नाही, पण आय थिंक उलटं होईल ज्ञानदा. मला पर्सनली असं वाटतं की उलटं होईल. हे बघून भीती नाही वाटणार, हे बघून अनेकांना धीर मिळेल की जायला पाहिजे. कारण ह्याचा प्रत्येक एपिसोडचा एंड आपण इतका पॉझिटिव्ह आणि उगाच ड्रमॅटिकली किंवा फिक्शनली पॉझिटिव्ह नाही ठेवलाय. जेन्युइनली असं ठेवलंय की हे ह्यातले बरेचसे आजार ट्रीटेबल आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत. ह्यातल्या बऱ्याचशा आजारांना औषधं आहेत, त्याचे उपचार आहेत, त्याचे टाइमफ्रेम्स वेगळे असतील, त्याचे फेजेस, त्याचा फेज वाईज डाऊन होत असेल तो, पण त्याला उपचार आहेत. त्यामुळे सतत ती एक पॉझिटिव्हिटी एपिसोड्समधनं असणार आहे की हे ट्रीटेबल आहे, पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर. नाही खूप आत्ता यांनी बरोबर ते आठवून दिलं सगळं, आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी येणार आहेत ते आत्ता फक्त सांगाव्याशा नाही वाटत. म्हणजे तू म्हणतेस ना, जास्त elaborate खूप महत्वाचं आहे की episodeची मजा ते जाईल. थीन लाईन आहे. तीन लाईन पण मी सुरुवातीला जे म्हणालो होतो दिलासा, धीर, आणि बेसिकली असं असतं की अनेकदा औषधांबद्दल पण काही अनेक उलट मनातल्या भीत्या जातील, कारण त्याचं औषध ही कशी भीतीदायक नाहीयेत हे पण फार छान प्रकारे आलेलं आहे. पण डॉक्टर सगळे आजार जे आहेत मानसिक ते ट्रीटेबल आहेत का? काही असेही आहेत की ज्याच्यावर काहीच इलाज नाही? म्हणजे जर समजा असं तुम्ही सांगू शकलात तर आपण ती आपली अवस्था नाही, म्हणजे आपल्याला काही असलं तरी बरं होईल हे तरी किमान लोकांना कळेल. दोन्ही बहुंशी आजार ट्रीटेबल आहेत, काही क्युरेबल आहेत, काही कंट्रोलेबल आहेत. आणि जे दुरुस्त होत नाहीत त्या दुरुस्त न होण्यामागे दुर्दैवाने अज्ञान, अंधश्रद्धा अशा अनेक अडसर आहेत जे दूर होऊ शकतात. आज आपल्याला जे अनट्रीटेबल वाटतात आहेत त्याच्यामागे अशा काही गोष्टी आहेत की उदाहरणार्थ काय आहेत अनट्रीटेबल? नाही, मग आता त्यांच्यासाठी अंधश्रद्धा दूर हा अवेअरनेस निर्माण होणं हा ट्रीटेबल. नाही, मानसिक असा कुठला आजार एखाद्या व्यक्तीला झालेला की ज्याच्यावर इलाज नाही, त्याला कंट्रोलच करू शकतो आपण, पूर्ण बरा नाही होऊ शकत, असा कुठला आहे? म्हणजे कोणता आहे? असे आहेत ज्याला आम्ही आता क्रॉनिक स्किझोफ्रेनिया म्हणतो, ते कंट्रोलेबल आहे. पण तरीही मी रुग्णांच्या नातेवाईकांना नेहमी सांगतो की शास्त्र इतक्या वेगाने पुढे जाते आहे की आज जरी त्याच्यावर रोज गोळी घेणं हाच इलाज असला तरी उद्या अशी एखादी गोळी येईल की तो नाहीसा होईल आजार, आणि असं झालेलं आहे अनेक आजारांच्या बाबतीत. त्याच्यामुळे धीर सोडू नये. आजार कंट्रोलेबल असलेले आजार उद्या क्युरेबल होतील ही आशा कायम शास्त्राला असते. एक गंमत माहिती आहे का, कदाचित तोच प्रश्न आला असता की किती दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागेल मग डॉक्टर, मग या गोळ्या कायमस्वरूपी घ्याव्या लागतील का, त्याची सवय लागेल का? त्यांनी फार चांगलं एक वाक्य वापरले, आपण जेवायची, पाणी प्यायची सवय लागली असं म्हणतो का? ती गरज आहे ना. असे अनेक आपल्याला बाकीच्या व्याधी दिसत आहेत की ज्याला आपल्याला डायबिटीज आहे, अमुक आहे, टमुक आहे, ब्लड प्रेशर आहे, याला कंटिन्युअसली मेडिसिन्स घ्याव्याच लागणार आहेत. पण हा ॲक्सेप्टन्स मुळात आधी आपल्याला काही झालं आहे, अपेक्षा अशी की यांनी 2 इंजेक्शन द्यावी तर मी बरा होईल, असं कसं होईल? तर त्याच्यासाठी संपूर्ण प्रकारच्या मनाचंच आरोग्य जपणं गरजेचं आहे. खरं तर ईजबद्दल आपण बोलतोय, म्हणजे हे जे डायलॉग्स आहेत तेवढ्याच ईज येण्यासाठी या प्रॅक्टिससाठी तुला वेगळी प्रॅक्टिस करावी लागली स्वप्नील? हो, आम्ही प्रॉपर वर्कशॉप्स केले ह्याचे. आधी सरांनी मला ते सगळं वाचून दाखवलं, मग प्रशांत दादांनी वाचून दाखवलं, मग आम्ही बसून रीडिंग्स केली इंडिव्हिज्युअली, मग आम्ही काही ग्रुप रीडिंग्स केली. म्हणजे पाठांतर वॉज दिस वन थिंग, पण परत मी म्हटलं ते की ते फ्लो त्याच्या पाठांतरापेक्षा कारण शेवटी शूट करत होतो, सो रिटेक होऊ शकत होतं. त्यामुळे पाठांतर वॉज नॉट माय मेजर कन्सर्न. त्यातली ईज, कम्फर्ट आणि ते माझं होऊन येणं, त्या सगळ्या तांत्रिक बाबी, त्या टर्म्स, त्या टर्मिनॉलॉजीज, ती औषधं, त्याची नावं, त्याच्यात चुका नाही होऊ शकत. म्हणजे डोसेजमध्ये चूक झाली तर 10 mg 1000 mg झालं तर गडबड सगळं. पण तर ते त्याच्यासाठी आम्ही मेहनत केली, ऑफकोर्स मेहनत केली, आणि त्या प्रोसेसमध्येच ते सापडत गेलं मला. आणि नंतर जसं मी म्हणतो की मी सरांना सांगतो की सर मला सूर द्या, मला फक्त सूर द्या. मग तो मला सूर सापडला. सूर द्या म्हणजे काय द्यायचं असतं? म्हणजे नाही काय सूर द्या म्हणजे मला हे बघ मी सांगतो कसं आहे की एक तर खरं तर हा म्हणण्याचा भाग असतो की बोलण्याच्या पद्धतीत मला स्वतःला खूप स्ट्रेसेस देऊन न बोलता रसाळ प्रवाही बोलायला आवडतं. आणि मला म्हणून लांब लचक पल्लेदार वाक्यांची भीती वाटत नाही. मला मोठी पानं असली नटाला तर खरं म्हणजे नटाला सगळ्यात सोपं असतं. नटाला हां हूं तुझं काय मग माझं काय मी असे जर असले तर त्याच्यात खूप अलर्ट राहावं लागतं.
त्याला जर स्वगत म्हणून बोलायचं, एक उतारा म्हणून बोलायचं, तर त्याच्यासाठी खूप इझिएस्ट गोष्ट असते. त्याचे फक्त युनिट्स पडतात, आरोह अवरोह पडतात. मला नेहमी काय वाटतं की पाठांतर हे पोपटपंचीसारखं नसावं, तर इतकं आत्मसात व्हावं. मी त्याला उदाहरण नेहमी यांना देतो की आपण कणिक तिंबतो गव्हाची, पण ती वेगवेगळ्या पद्धतीला, पुरणपोळीला वेगळी तिंबावी लागते, पोळीला वेगळी तिंबावी लागते, फलक्याला वेगळी, पराठ्याला वेगळी. पण ती बेसिक मळण्याची जी प्रक्रिया असते कणिक मळण्याची, ते म्हणजे आपलं स्पीचवरचं काम असतं. मग तू त्याची पुरी बनव की पराठा बनव, तू काही बनवू शकतोस, पण ते तितक्या त्या पद्धतीने त्याच्याकडे सहजगत्या झालं पाहिजे. आणि दुसरं बाबा, तुझ्या ह्याच्यासाठी जास्त मेहनत का करायला लागली? कारण प्रशांत दादा जेव्हा लिहितात ना, म्हणजे प्रत्येक लेखकाची एक शैली असते लिहायची. मुळात डॉक्टरांनी ते सुंदर लिहिलं होतं. प्रशांत दादांनी जेव्हा त्याचं पटकथेत रूपांतर केलं, संवादात रूपांतर केलं, तेव्हा ॲक्टर म्हणून इतकी वर्ष काम केल्यावर मलाही माहिती असतं की कुठल्या लेखकाच्या वाक्याला किती वजन आहे. तर प्रयत्न असा असतो की जर प्रशांत दळवीने लिहिले तर त्यातला काना मात्रही चुकता कामा नाही. कारण जर तिथे त्यांनी कॉमा दिला आहे तर काहीतरी विचार करून दिला असेल ना तिथे कॉमा. तर मी जर माझं लँडिंग त्या कॉमावर आणू शकलो आणि तिथे जर ब्रीद आउट करून पुढे जाऊ शकलो तर आय विल गिव्ह मोर जस्टिस टू व्हॉट इज रिटन. सो ते करण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्याच्यासाठी ऑफकोर्स मेहनत करायला लागली. पण परत तेच, ती जर मेहनत तुला दिसली तर गडबड आहे. बरोबर आहे. ती दिसली नाही तर आम्ही जिंकलो. एफर्टलेस वाटलं. डॉक्टर आणि चंदू दोघांनाही प्रश्न अतिशय मन शुद्ध ठेवून विचारतो आणि तुम्ही पण मन शुद्ध ठेवून उत्तर द्यायला अजिबात हरकत नाही. म्हणजे कट्ट्याला ज्ञानदाने ज्याचा उल्लेख केला, दीपिका पडुकोन किंवा माझ्या क्षेत्रातला विराट कोहली, ज्यांनी अतिशय उघडपणे सांगितलं की ते मानसिक आरोग्याला सामोरं जातात. आणि जेव्हा तुमच्या या मालिकेचा विषय तुम्ही सांगितलात की प्रत्येकाला माहितीच आहे असं नाही की त्याला एखाद्या मानसिक समस्येशी सामना करावा लागतोय. आज कोरोनाच्या काळात किंवा गेल्या काही वर्षात सातत्यानं सामाजिक क्षेत्राशी संबंध येताना अशी बरीचशी माणसं दिसतात की ज्यांचा खरोखर मानसिक आरोग्य त्यांना तपासून घ्यायला हवं, आणि ते क्षेत्र आहे राजकारण. याच्यासाठी तुम्ही ABP माझावर त्या व्यक्ती बघू शकतात जास्ती जवळ, म्हणून तुम्ही ABP माझा औचित्यपूर्ण आहे असं म्हटलं का? नाही, आता आम्हाला हे काय तुम्ही नवीन दालन उघडून दिलं. एक गलती की ठाकूर साहेब तुमने तिजोरी खोल के बता दी. आता मी सरळ तुमच्या मार्केटिंगवाल्याला सांगतो की प्रत्येक मंत्रिमंडळातल्या मिनिस्टरच्या घरी हा कार्यक्रम कसा बघता येईल याची यंत्रणा लाव. मला असं वाटतं की राजकारणी तर हा एक भाग झालाच, पण तू म्हणतोस तसंच आहे की खरं तर वेगवेगळ्या लेवलला राजकारण हे एक मोठा भाग झाला. कारण त्यातलं खरंच आपल्याला रोज संबंध तुमचा येत असल्यामुळे तुला जास्त डिप्रेशन येते, त्याच्यामुळे आमचा सामान्य माणसाचा फारसा येत नाही. परंतु कॉर्पोरेट क्षेत्र असेल किंवा रिलेशनशिप असेल किंवा बिझनेस असेल, आत्ताचं जे फ्रस्ट्रेशन आहे ना आफ्टर करोना, मला नेहमी असं वाटतं की फेजच होणार आहे हळूहळू. की आपल्याला वाटतं की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर चित्रकला, संगीत, साहित्य, नाटक, कविता याच्यावर अनेक वर्ष परिणाम होऊन फॉर्म बदलला. तसं याचं होणार आहे काही वेळाने, की याच्यामुळे वेगळी डायमेन्शन्स बदलली जाणार. पण बघायला सगळ्यांनीच पाहिजे, फक्त राजकारण्यांनीच नाही, सगळ्यांनी ही मालिका बघितली पाहिजे. इतकी सगळ्या जवळची आहे असं मला वाटतं. आणि मगाशी जो मुद्दा आला होता ना की ही फक्त पेशंट्सनी बघायची मालिका नाहीच आहे. ह्याच्यात अनेक नॉन पेशंट, त्यांना खरंच ते कदाचित त्या 10% मोडत नसतील, पण त्यांनी घरच्यांशी कसं वागावं, त्यांनी बायकोशी कसं बोलावं, लिसनिंग कसं वाढवावं, असं तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच प्रत्येक म्हणजे ह्युमन रिलेशनशिप आणि त्यातल्या गमती जमती पण एन्जॉय करता येतील अशी मालिका आहे. आणि ना गंभीर स्वरूपाचं काहीच नाही आहे, इमोशन्स आहेत त्याच्यात, पण जे मांडणीमध्ये आहे वृक्ष नाही येते, रटाळ नाही येते किंवा प्रीची नाही येते. की नाही तर आपण म्हणतो ना की माझा नेहमी विश्वास आहे की 20 मिनिटाची मालिका असो, 2 तासाचं नाटक असो, 2 तासाचा सिनेमा असो, एक इतका मोठा विषय असतो की त्याच्यावर एक अग्रलेख लिहिता येतो, एक साईडलेख लिहिता येतो आणि एक कार्टूनही काढता येतं. ते कार्टून पण तेवढंच चांगलं भाष्य करतं, नाही का? तर तसंच असतं की 20 मिनिटाच्या त्या ऐवजामध्ये तुम्हाला सगळी रिअलायझेशन, अनुभूती द्यावी, इम्पॅक्ट द्यावा, तुम्हाला आनंदही मिळावा. आणि तरी यार याच्यात नाही मला काहीतरी मिळालं आहे असं तुला बॅक ऑफ द माइंड मिळावं हीच अपेक्षा असते. हा विषय इतका महत्त्वाचा आणि मोठा आहे की तुम्हाला जर तुम्ही नसाल तर तुम्हाला डील तर करावंच लागतं अशा लोकांशी. तर त्यामुळेही तुम्ही त्यांच्याकडे किमान सहानुभूतीनं बघणं हाही मला वाटतं की म्हणजे इलाज एक प्रकारचा आहे. अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सेप्टन्स. आणि आता तुम्ही जी सिच्युएशन सांगता की तुम्ही काम करतात आणि तुमच्या सहकार्यापैकी एक जण असा आहे की जो समजून घेत नाही आहे, काहीतरी समस्या आहेत, ॲक्सेप्टन्स किंवा बिहेवियरल प्रॉब्लेम आहे जे मानसिक आजाराच्या पातळीवर नसतील, अशा माणसाशी इंटरपर्सनल रिलेशनशिप ठेवताना
कॉन्फ्लिक्ट्स होऊ नये किंवा त्याला कसं हँडल करावं, हा एक खूप समजून घेण्याचा भाग आहे. आणि हा साधे मनोविकार दुरुस्त करण्यापेक्षा फार कठीण भाग आहे, कारण तो डे टू डे ॲक्टिव्हिटी आणि लाईफशी संबंधित. मला असं वाटतं की मघा तुम्ही जो मुद्दा मांडला की या मालिकेमुळे तो अवेअरनेस निर्माण होईल, की म्हणजे माझी एक गोष्ट सांगतो की मी पुस्तिका लिहिल्या होत्या छोट्या छोट्या आजारांवर. तर एक माणूस आला आणि तो म्हणाला की हे वाचल्यावर मला कळलं की 30 वर्षापासून माझी आत्याजी झाड पूस करते, सगळं धुते, झाडत अंगण झाडते, रस्ता झाडायला सुरुवात करते. हे तिचं जे साफसफाईचं कार्यक्रम चालतो तो एक आजार आहे, हे कळलं. हे अवेअरनेस जे आहे त्या अवेअरनेसमुळे तुम्ही जे म्हणता की आज आपल्या भोवतालच्या लोकांमध्ये आपल्याला दिसतं तो ॲक्सेप्टन्स येईल की हां ठीक आहे, हा रागीट आपण याला म्हणतो किंवा तिरसट आहे, कदाचित त्याला काही समस्या असेल, कदाचित काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आला असेल. ही गोष्ट निर्माण होणं म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की अनुभवापासून शिकण्यापेक्षा वाईट या गोष्टीचं वाटतं की माणसं अनुभवापासून वेगळी नाही होत. एक एपिसोड पूर्ण याच्यावर आहे की वी हॅव टू गेट अवे फ्रॉम द सफरिंग सेल्फ, की आपल्याला आपल्याकडे निरीच्छ आणि साक्षी भावांनी पाहता आलं पाहिजे. ते जर आपण पाहू शकलो तर तुमच्या भोवतालच्या काम करणाऱ्या लोकांमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेमकडे तुम्ही साक्षी भावाने पाहू शकाल. तुमच्या क्रोधाकडे, तुमच्या आनंदाकडे, तुमच्या दुःखाकडे तुम्ही स्वतः दूरस्थ नजरेने साक्षी भावाने पाहू शकणे ही भावनिक साक्षरतेची पहिली पायरी आहे. आणि ती जर थोडीशी जरी या मालिकेमुळे निर्माण झाली लोकांमध्ये तर खूप प्रमाणात समस्या कमी होतील. सर, 2 प्रोमोच्या प्रश्न. निमित्ताने थोडासा प्रक्रियेशी संबंध आला, हो. अजिबात संबंध नव्हता, पण प्रोमोमधला जो निर्मळपणा आहे ना तो खूप भावला. ते जो संगीत आहे त्याच्याविषयी थोडं सांगशील का? मला नेहमी असं वाटतं की ते एकदा तो आशय गवसला आणि आपण जर मांडणी केली तर आपल्याबरोबर काम करणारी सगळीच माणसं त्यांनी त्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं. त्याच्यामध्ये मला दासू आणि अशोक पत्की हे नेहमी इतक्या जवळचे वाटतात की त्यांच्याशी एका छोट्या ब्रीफिंगवर मला एवढं मॅटर मिळतं. मी हे काय आहे नेमकं असं जेव्हा ते विचारतात तेव्हा मला ते फार नीट सांगता आलं पाहिजे त्यांना. किंवा 1-2 ड्राफ्ट होतात फार तर दासूच्या शब्दांचे आणि मग या अशोक पत्कींशी बोलणं होतं. पण इतकं सुंदर गाणं ते तयार केले त्यांनी आणि तो थीम सॉन्गच आहे ते इन अ वे. ते काही टायटल सॉन्ग मी म्हणत नाही त्याला किंवा ते काही प्रोमोसारखं नाही. ते प्रोमो म्हणून आपण वापरतो आहे कारण त्याच्यातला गोडवा आहे, त्याच्यातली मेलडी आहे, त्यातले शब्द आहेत, अनेकदा कॉईन केलेले शब्द असतात. म्हणजे सावल्यांची हिरवी नांदी म्हटलं आहे. आपल्याला वाटतं की अरे फांदीचा ऐवजी नांदी लिहिलं आहे का? नाही आहे. ती नांदी कशाची तरी बिगिनिंग. अशा अनेक छोटे छोटे शब्द उत्तम आहेत, चाल उत्तम आहे, म्हटलं आहे अत्यंत अर्थ पद्धतीने. आणि ते तू म्हणतोस तसं की असणाऱ्या गोष्टीतनं क्रिएट केलं आहे सगळं. म्हणजे मला याच्या त्या केबिनमध्ये एक स्वच्छ 2 मासे पण असावेत, एक वाळूचं घड्याळही असावं, त्या काळकाम वेगाशी गणिताशी काहीतरी जोडलं जावं, यांच्यातल्या सगळ्या सिक्वेन्सची त्याचा काहीतरी कनेक्ट निर्माण पुढे करता यावा, अशा पद्धतीची ती रचना होती. पण या दोघांचंही म्हणजे काय म्हणतात त्याला ना, कर्णोपकर्णी. आणि पत्कींच्या गाण्याची नेहमी मजा अशी असते की त्याची गोडी अजून वाढत जाते. त्याची म्हणजे त्याचं ग्रो होतं ते गाणं, ग्रो होतं ते, तोंडी आपल्या बसतं, आपल्या मनात रेंगाळतं. ती धून पुन्हा कधी विसरू शकत नाही तुम्ही. त्यामुळे त्या पद्धतीने आणि त्याचा बीजीएम मध्ये वगैरे खूप सुंदर फार सुंदर वापर पण करता आला. त्याच्याने इम्पॅक्ट खूप वाढलाय. याच मुद्द्याकडे यायचे चंद्रकांत सर, की जो प्रश्न सरांनी विचारला की त्या गाण्यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द खूप सिम्बॉलिक वाटतात. म्हणजे कुतूहल चाळवलं जातं, जरी काय कंटेंट रिव्हील होत नसला तरी कुतूहल चाळवलं जातं. अनेकांना प्रश्न पडतो की हे नेमकं काय आहे, म्हणजे हलताना मन फांदी म्हणजे नेमकं काय, हे कळत नाही अनेकांना. तर एक दिग्दर्शक म्हणून तुमचा दृष्टिकोन काय या सगळ्या वाक्यांकडे बघण्याचा? मला असं वाटतं की हा आशय मी सांगितल्यानंतर त्याने त्याचं एक्सप्रेशन द्यावं एक गीतकार म्हणून. आणि तो उत्तम मराठी कविता लिहितो, तो मराठीचा प्राध्यापक आहे. पण त्याला ना सगळ्या सोशल कल्चरल म्हणजे माझं तुकारामचंही गाणं तो जे लिहितो की जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम. तर माझं म्हणण्याचा जो आशय तो त्या 4 ओळीत मांडतो ना पटकन. सो ते त्याची अभिव्यक्ती फार इंटरेस्टिंग पद्धतीने मांडतो. किंवा तू अगदी बरोबर बोलली, प्रतिका आणि प्रतिमा. एकीकडे प्रतीकं तर असतात आणि इमेजेस पण असतात त्या आपल्या मराठी भाषेतल्या. तर तो फार छान म्हणजे आता मनावरची आहे म्हणून आपल्याला अनेक आपली मनावरची बरं मन हे आपल्याकडे दिल आणि मन याचे जर तुम्ही गाणी घेतली तर हजारो लाखो गाणी आहेत. आणि ती मग हळूहळू इतकी टिपिकल वाटायला लागतात.
तुमच्या लक्षात आलं की नाही? मग ती जोडली की कशाशी तरी, आत्ता आपलं पण ॲक्च्युली टायटलमधले पहिले 3 शब्द कशाशी तरी दुसऱ्याशी आहेत, पण मला त्याच्यातलं त्या मनशुद्ध तुझं मध्ये आहे की बाकीचं सगळं किती असलं तर तू प्युअर माइंडचं असलास तर सगळं नीट होऊ शकतं. एवढ्या एका पद्धतीने ते जोडलं गेलं आपल्या थीमशी जोडायला लागतं खूप डिरेक्टली. कॉपी रायटिंग नाही ना जाहिरातीचं. अमूल दूध पिता है इंडिया, याला काही काव्य लागत नाही, याला प्रचारच लागतो. आपल्याला त्याच्यातला आशय आणि अभिव्यक्तीला प्रतिमाने जोडून करायला लागतं. हा त्याच्यातला पुढचा प्रश्न डॉक्टर तुमच्यासाठी आहे की एक टर्मिनॉलॉजी आहे की परपीडा दुःख, की ज्यावेळी एखादा माणूस आपल्याकडे त्याचं दुःख घेऊन येतो त्यावेळी काही माणसांची टेंडन्सी असते की तो माणूस पटकन त्या दुःखाला अटॅच्ड होतो, ते आपलं दुःख समजून वागायला लागतो. तुमच्याकडे अनेक माणसं आली असतील स्वतःची दुःख घेऊन, कधी या फेजमधून तुम्हाला जावं लागलं की तुम्ही त्या माणसाच्या दुःखाशी खूप अटॅच झालात? नाही, असं सुदैवाने झालं नाही. पण ही गोष्ट फार महत्त्वाची आणि समजून घेण्यासारखी आहे की माणूस अस्वस्थ होतो. म्हणजे मी एखादा पेशंट आला आणि ते सगळं मी जर खूप त्याच्यात अटॅच झालो आणि अनुभवायला लागलो, आणि लेखक म्हणून तुम्ही जेव्हा त्या दृष्टिकोन त्याच्यात ॲडिशनल डायमेन्शन ॲड होतं, अस्वस्थ होतो माणूस. त्या मनस्थितीतून बाहेर यायला वेळ लागतो. आमच्याकडे त्याला काउंटर ट्रान्सफरन्स अशी संज्ञा आहे की तो त्या व्यक्तीच्या समस्येमध्ये इतका गुंततो की तो त्याच्यामध्ये डॉक्टरच्याही मनावर परिणाम होतो. ट्रान्सफरन्स म्हणजे त्याची अनुभूती स्वतः घेणं, आणि काउंटर ट्रान्सफरन्स म्हणजे डॉक्टर मीच त्याच्यामध्ये, असे इन्स्टन्सेस घडतात. माझ्या बाबतीत घडलेले नाही आहे, पण तितकी वेळ येईपर्यंत शेवटी डॉक्टरचं नटासारखं असतं. नट भूमिकेत किती तद्रूप झाला पाहिजे, तो नट तर राहिला पाहिजे ना. नाही तर मग तो एखादा गळा दाबण्याचा सीन आहे तो खरंच गळा दाबून रोज एका मारेल, तसं नाही करता येत. त्याला सजग राहावं लागतं. तसं डॉक्टरला ही सजगता कायम राहावी, ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोन कायम ठेवावा लागतो. पण त्याचवेळी तुम्ही तितकं इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. म्हणून अनुभूती म्हणजे अनुभव, सहानुभूती म्हणजे वाईट वाटणं एखाद्याबद्दल, तदनुभूती म्हणजे त्याच्या शूजमध्ये जाऊन एम्पथाईज होणं, की त्याच्या जागी स्वतः तो अनुभव घेणं. तो अनुभव घेत असतानाही स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतंत्र ठेवणं. कारण औषधं आणि हे सगळं उपचार घेण्यासाठी डॉक्टर तर जागाच राहायला पाहिजे त्याच्यातला. त्याच्यामुळे असे घटना घडलेल्या आहेत, परंतु माझ्या बाबतीत नाही घडलेली. एक सरांची गोष्ट आहे डॉक्टरांची त्या पुस्तकातली, की डॉक्टर इनिशियली प्रॅक्टिस सुरू केली त्या काळातला एक पेशंट, आणि त्याला लाँग टर्म उपचार घ्यावे लागले. तो मधून बरा व्हायचा, मधून ऑफ अँड आउट, कधी कधी यायचा नाही, अनेक वर्ष यायचा. ते म्हणाले की त्याच्याशी माझं एक वेगळंच नातं क्रिएट झालं. म्हणजे त्याच्या मुलाच्या लग्नाला डॉक्टर गेले, अशी ती गोष्ट आहे. तर ती मला फार इंटरेस्टिंग वाटली तुझ्या प्रश्नाच्या उत्तराशी संबंधित, की तो शेवटी आपला मित्र बनून जातो, आपल्या कुटुंबाचा भाग बनून जातो असं. नाही, मगाशी तुम्ही बोलताना सगळं आहे आणि तरी लोक आत्महत्या, म्हणजे समाजाच्या लेखी सगळं आहे आणि तरी लोक आत्महत्या करतात. मग काही वेळेला अभिनेते असतात, काही वेळेला तर अध्यात्माचे ज्ञान देणारी मंडळीसुद्धा आपण उदाहरणं बघितलीत की ज्यांनी आत्महत्या केल्या. अलीकडं नरेंद्र गिरींनी केल्या, त्याच्या आधी भय्यू महाराजांनी केली. हे काय असतं, म्हणजे हे कशामुळं, काय प्रॉब्लेम असतो? नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर आपण असं म्हणतो की ज्याच्याजवळ संपत्ती समृद्धी सगळं काही होतं, एखादा नट आहे त्याच्याजवळ काय कमतरता आहे, करोडो रुपयाची संपत्ती वगैरे. तो प्रश्न असा असतो की कुठल्या ग्रेडवरनं तुम्ही खाली येता. कोणतरी म्हणालं की अरे जगण्यासाठी काय लागतात, 5, 10, 15, 20 हजार रुपये खूप झाले ना, 2 वेळचं जेवायला मिळतं माणसाला, कशाला आत्महत्या करायची. प्रश्न 5, 10, 15 हजारचा नाही. ज्याला 15,000 कमवायची इच्छा आहे तो 15चे 14 झाले, 10 झाले तरी तो जगतो, कारण त्याला कमतरतेत जगायची तयारी आहे, त्याचा रेझिस्टन्स तयार झालेला आहे. जो कोटीवरनं लाखावर येतो त्याचा जो चेंज आहे सोशल ग्रेडमधला, सामाजिक उतरंडीने जो तितक्या पायऱ्या खाली आलेला आहे, ते सहन करण्याची त्याच्यामध्ये कपॅसिटी नव्हती. त्याच्यामुळे इतके पैसे असूनसुद्धा किंवा इतकी संपत्ती असूनसुद्धा त्यांनी का केलं, याचं उत्तर हे आहे की पहिली गोष्ट म्हणजे लोकांना ते लॉजिकल वाटत नाही. परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, लॉजिकल आहे, कारण हो नापास होणं म्हणजे हे, पण त्याला ते इलॉजिकल वाटतं कारण त्यांना ती सामाजिक उतरण खाली आलेली दिसत नाही, ती त्याच्या मनात झालेली असते. दुसरं, तुम्ही आध्यात्मिक गोष्टीचं, अध्यात्म तुम्ही वरवर करता आहात की तुम्ही खरंच त्यातलं मर्म सत्व ओळखून घेतलं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की व्यावसायिक पातळीवर जर तो मनोविकारतज्ञ सुद्धा आत्महत्या करू शकतो, आणि घडलेले आहेत इन्स्टन्सेस, डॉक्टर करू शकतो, करतात.
याचं कारण असं की तुम्ही ते सगळं व्यावसायिक पातळीवर करत आहात. मग तो उपदेश असो, प्रवचन असो, की तुमचं काय जगणं असो, असे लोक खरोखर जेव्हा दुःखाचा सामना होतो आणि तो सहन करण्याची मुळात कोर जो असतो त्याचा तो सामान्य माणसाचा असतो. तो सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी निगडीत होऊन मग ती हे करू शकतो. आपण वेगवेगळी चॅलेंजेस म्हणालो. मला एकदम आठवण, डॉक्टरांनी आता एक दोनदा नटांची पण उदाहरण दिली की आपले माझा कट्टा त्यात सहभागी नसलेले पण याच्यात बाकीचे पण जे कलावंत आहेत, जे खूप चांगलं काम नाही, एरवी यासाठी बोललेलं नाही की ते दिसतातच आहेत प्रोमोमध्ये सगळ्यांना. नाही नाही, सांगतो की त्यांना पण त्यांच्यासाठी पण एक वेगळं मला चॅलेंज वाटलं की त्या 20 मिनिटात त्यांना अचानक बाहेरून येऊन त्या सगळ्या अवकाशात स्वतःला ॲडजस्ट करून त्या रुग्णाच्या प्रश्नाशी त्यांना नातं जोडायचं होतं. आणि याचं खूप छान वाटलं, ते इंटरेस्टिंग. आणि आम्हाला त्याची गमत वाटली. एका दिवसात 2 त्यांनी तयार पण होणं अशा एका प्रकारे, भागात एका 2 episodeसाठी. एका दिवशी 2 शूट पण झाले कधी कधी. तर त्याच्यात मला फार गंमत वाटायची की एकाची झाली भूमिका जो मनोरुग्णाच्या भूमिकेत होता आणि तो आता त्याचे कपडे घालून जातोय आणि दुसरा येतोय आणि आता तो जाणार आहे डॉक्टरांच्या आणि केबिन. तो बघतो पण नंतर. येस. आणि त्यात पण कास्टिंग खूप इंटरेस्टिंग म्हणजे ॲक्टर्सच्या ऑब्व्हियसली खूप वर्ष काम केल्यानंतर सेट इमेजेस असतात ना की हा कॉमेडी ॲक्टर आहे किंवा अरे हा रोमॅन्टिक हिरो आहे. तर ते करेक्ट म्हणजे इंटरेस्टिंगली मुद्दामच पण इंटरेस्टिंगली आणि इतकं करेक्ट त्याला एक वेगळं स्क्रिप्ट आणि एक वेगळा प्रॉब्लेम घेऊन तो येतो ना की तुम्हाला पहिल्यांदा तो समोर बसला होता की ह्याला हा प्रॉब्लेम आहे. तर तिथूनच तुमचं एक व्ह्युअर म्हणून एक वेगळं अटॅचमेंट सुरू होते त्या गोष्टीशी. बरोबर. सो तो जो त्या ऍक्टरच्या येण्याचा जो एक फायदा व्हायला पाहिजे ना त्या प्रोजेक्टला, तो पण इतका छान बांधला चंदू सरांनी की ते कास्टिंग इतकं इंटरेस्टिंग शोधलंय की तुम्हाला त्या प्रत्येक, आता तो मला असं वाटतंय की नंतरच्या एपिसोडला लोक वाट बघणार आहेत की आता आज कोण येणार आहे आणि तो काय प्रॉब्लेम घेऊन येणार हो, अक्षरशः. सो आज ऍक्टर म्हणून कोण येणार आहे आणि आज त्याचा प्रॉब्लेम काय असणार आहे. तर ती मांडणी पण खूप छान होईल असं मला वाटतं. आपण आतापर्यंत चॅलेंजेस बद्दलच बोलतो की काय चॅलेंजिंग होतं वगैरे. मला असं वाटतं की एक वेगळी जर्नी होती. म्हणजे एका न्यूज चॅनल बरोबर तुम्ही एक सिरियल सारखी मालिकेसारखं काम, इंटरेस्टिंग आणि खूप मजा येणाऱ्या गोष्टी कुठल्या होत्या या सगळ्या प्रोसेसमध्ये? खूप मजा होती सुरुवातीला. आता हीच माणसं सगळं जे कट्टा शूट करतायत किंवा सेट लावतायत किंवा मॅनेज करतायत तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या, त्याच्यामुळे त्यांच्याशी माहिती नव्हतं कारण हे फिक्शन करणार होते. त्याच्यापैकी काही जण फिक्शनशी पूर्वी संबंधित होते आणि या सगळ्या सेटअपमध्ये तर ते खूप उत्सुक होते आणि त्यांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी काय पाहिजे यांना नेमकं म्हणजे, आणि ते दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मग तिथे एक प्रकारचा इझी हे अप्रोच सुरू झाला. कारण याचा आधी जे सेट उभारायचा होता, सेटअप डिझाईन करायचा होता, काय कसं असणार आहे काय नाही, हे टेन्शन होतं. काळकाम वेगाचं पण टेन्शन होतं. ते सगळं एकदा रिलॅक्स झाल्यावर फार छान पद्धतीने झालं. त्यांची सगळ्यांची सजेशन्स उत्तम आली. सगळी टेक्निकल टीम अत्यंत अप्रतिम. तुमच्या तर सगळ्यांचा सहभाग, विनोदचा असेल, भारती तुझा असेल, किंवा जाताना येताना तुमच्यापैकी प्रत्येकजण मला भेटतोय, बोलतोय. आम्हालाही मजा वाटली. एका वेगळ्या वातावरणात येऊन आम्ही काम करतो याचा फील आला. आणि तरीही आपण सगळे एकमेकांशी संबंधित आहोतच. पत्रकार म्हणून, सांस्कृतिक क्षेत्रातली माणसं म्हणून सगळंच आहोत एकमेकांशी कनेक्टेड. ही मालिका आपली मनोविकारावरती आहे. मनोविकार म्हणजे आपल्याकडे असं समजलं की बेडा, म्हणजे एखाद्याला मनोविकार झाला असेल की त्याला बेडाच म्हटलं जातं. तर हॉलिवूडचा मी एक सिनेमा पाहिला होता, मला तर त्याचं नाव आठवत नाही आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना बोललेलं की रस्त्याने एखादी व्यक्ती जात असेल तर ती हातवारे करते, पण त्याच्या स्वप्नामध्ये तो काहीतरी वेगळं बघत असतो आणि वास्तवात मात्र आपण बघतो की तो हातवारे करतोय, बेडा आहे. तर मनोविकार सुरू झाल्यापासून असं हातवारे करण्यापर्यंतची जी स्टेज आहे, त्या स्टेजला किती वेळ लागतो आणि त्याच्यातून माणसाला कसं सावरायचं? नाही, ती स्टेज प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही एका मिनिटात एका क्षणी चांगले होते आणि अचानक सुरू होऊ शकतं. काही स्लो ऑनसेट असतात, त्याच्यात 2 वर्षापासून हळूहळू डिटेरिएट होत जातात. त्याच्यामुळे त्याचं काही असं प्रेडिक्शन करता येत नाही. न्यूरोकेमिकल जे सगळं आहे ते त्याच्या अनुवंशिकता आहे का? ती परिस्थिती औषधाने बरी होते का ती त्या स्टेजला जातोच माणूस? म्हणजे समजा त्याला औषध नाही दिलं नाही, बिलकुल नाही. जितक्या लवकर उपचार कुठल्याही आजाराच्या बाबतीत, शारीरिक असो मानसिक असो, जितक्या लवकर इंटरव्हेन्शन, जितक्या लवकर उपचार सुरू होईल तितकं डॅमेज कमी होईल ना. मनोरुग्ण जितका उशिरा डॉक्टरकडे जाईल, दररोज एक पेशी तुमची क्षती होत जाईल त्याची, तेव्हा लवकर उपचार करणे. पण मगाच्या संदर्भात एक गोष्ट मला सांगायची आहे की गमतीदार काय वाटलं मला. पहिल्यांदा माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. प्रत्येक शॉटच्या वेळी त्या पूर्ण दालनामध्ये जवळजवळ 40-42 लोक होते आणि चंदू सरांना दरवेळी ते सायलेन्स, शांतता पाहिजे होती.
तर सायलेन्स हे इतक्या मोठ्यानी ओरडून शांतता प्रस्थापित करायला इतकी बोंबाबोंब करावं लागते मी पहिल्यांदा. करेक्ट हे सगळे ओरडून आले सायलेन्स. मला वाटतं की पुलंचं वाक्य आहे ना की आपल्याला शांततेची गरज आहे, हे हल्ली युद्ध करून सांगावं लागतं. तसं चंदूचं मुलांचीच गोष्ट निघाली. तर त्याच्यानंतरची जी शांतता आहे की कोणी गुपचूप मोबाईल घेऊन बसलाय, कोणी खाता खाता अर्धा असा हे करून बसलेला आहे, की त्यांचं एक वाक्य लहानपणी एका विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं, म्हणे शहाजहानच्या काळात भयंकर शांतता माजली होती, तशी ती माजलेली शांतता वाटली. वाजली होती. डॉक्टर, मला तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हटले की सरांनी प्रश्न विचारल्यावरती स्क्रिझोफ्रेनिया हा आजार आहे, त्यावरती ट्रीटमेंट करायला जरा अवघड जातं. आमच्याकडे एक 4 दिवसापूर्वी बातमी होती की स्क्रिझोफ्रेनियावरती लूट केली जाते की 10 दिवसात बरा होतो, 5 दिवसात बरा होतो. तर हे असं नसताना जर हा प्रचार केला जातो किंवा एक फ्रॉड केला जातो, याकडे काय कसं असतं? म्हणजे त्याचे बोगस डॉक्टर खूप आहेत आणि अशा प्रकारचे त्याच्या विरुद्ध एक कायदाही पास झालेला आहे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट. भोंदूगिरी करणारे लोक आहेत, जे क्वालिफाईड नाही आहेत, ते असे क्लेम्स करतात. शासकीय पातळीवर ते झालं पाहिजे, सामाजिक पातळीवर आपल्या अशा मालिकांमुळे ते अवेअरनेस वाढेल की नाही, क्वालिफाईड माणसाकडनं याचा उपचार झाला पाहिजे. असा हो त्याचा मुकाबला निश्चित होईल या गोष्टीचा. मला खरंच ज्याचं मी सुरुवातीला म्हटलं तसं की अशा उपक्रमाशी आपण जोडले जातोय याचा आनंद आहे. आणि याच्यामुळं जर थोडाही काही परिणाम झाला आणि लोकांना हा प्रश्न आहे पहिल्यांदा हे कळलं, त्याच्याकडं अंतर्मुख होऊन पाहता आलं आणि त्याच्या निमित्तानं जर इलाज करून घेता आले, तर त्याच्या इतकी आनंदाची किंवा चांगली किंवा समाधान देणारी गोष्ट असणार नाही. आणि त्यामुळंच दर रविवारी सकाळी 10:30 वाजता आणि रात्री 8 वाजता हा कार्यक्रम असणार आहे. तेव्हा सगळ्यांच्या वतीनं मी नाही फार उत्तम तुम्ही सांगितलं. आणि आपल्याकडे मला फार महत्त्वाचं वाटतं की ज्या कारणासाठी आपण हा मंच निवडला, हे जे माध्यम निवडलं, तुमचं चॅनल निवडलं, तर तुमच्यापर्यंत हा एवढा चांगला आशय आणि एवढी सगळी नाट्यानुभूती, ड्रामॅटिक, सिनेमॅटिक, काय जी गंमत त्याची असेल, थॉट सगळा, आणि तोही मनोरंजक स्वरूपाचा, तर वेगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, ज्याच्यामध्ये साळवीला म्हणायचं की राजकारणी पण बघतील. कारण तुमचा खरंच वेगळा ऑडियन्स आहे जो फिक्शन बघणारा नाही आहे. आणि आपलं फक्त फिक्शनही नाही आणि फक्त इन्फॉर्मेशनही नाही. तर असा एक वेगळा एक फरीक ज्याला म्हणतो आपण, थोडासा वर्तुळ आपलं विस्तारलं जाण्याची शक्यता आहे. आणि आम्ही पुन्हा दुसरा काहीतरी चांगला उपक्रम घेऊन तुमच्याकडे येऊ. आणि मला त्या सगळ्याबरोबर ॲड करायचं आहे की ABP माझा सारखा चॅनल, ज्याचा जसं सर म्हणले की सगळेच आपण म्हणतो की त्याचा एक वेगळा ऑडियन्स आहे, त्याचा आपला एक ऑडियन्स आहे. फक्त न्यूज चॅनल म्हणून त्याला आपली एक क्रेडिबिलिटी आहे, त्याला आपला एक गुडविल आहे, त्याला आपलं एक पुण्याई आहे. अशा चॅनलवर असा एखादा शो येणं, ह्याचे मला 2 महत्त्वाचे फायदे दिसतात. एक म्हणजे असे प्रयोग सुरू होतील आता की फिक्शन चॅनलनी फिक्शन करायचे आणि न्यूज चॅनलनी न्यूज दाखवायच्या, ह्याच्या पलीकडे जाऊन हे क्रॉस प्लॅटफॉर्मिंग सुरू होईल, ज्याची आत्ता गरज आहे मेकर्सना पण आणि व्ह्युअर्सना पण. तर तो एक खूप चांगला उपक्रम मला वाटतं. आणि मला नेहमी असं वाटतं की लहान तोंडी मोठा घास, पण नेहमी आपण असं म्हणतो की अमुक झालं, चित्रपटसृष्टीने काय केलं, तमुक झालं, मीडियाने काय केलं, अमुक झालं, तुम्ही मदत केलीत का. तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून आपण सगळे कलाकार आहोत, तंत्रज्ञ पण कलाकारच आहेत, ते तंत्र ही त्यांची कला आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं की खारीचा वाटा उचलला आहे हा, की आपण काय करतोय आत्ताच्या परिस्थितीसाठी, तर आपण हा कार्यक्रम करतोय. तर मला असं वाटतं की हे आपल्या म्हणजे काय म्हणतात ते, लेट्स पॅट इच अदर्स बॅक ऑन दॅट. कारण कलाकाराची सगळ्यात मोठी ताकद काय, तर कला सादर करणं. तर आपण आत्ताच्या परिस्थितीवर कोणी काय करतंय, कोणी मदत करतंय, कोणी अमुक करतंय, कोणी कपडे देतंय, कोणी अमुक हे करतंय, प्रत्येकजण नाना विविध तऱ्हेने आपापल्या परीने त्याला सामोरं जायला मदत करतात. आपलं जे वर्तुळ आहे, आपलं जे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकू, ज्याच्यामुळं अंतिमतः समाजाचं हित साधणार आहे, ते आपण निश्चितपणे करतोय आणि ते निश्चितपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल अशी मला 100% खात्री वाटते. आणि हे फक्त प्रोफेशनल कमिटमेंट म्हणून ह्याचं काहीच नाही आहे. लेखन, सादरीकरण, काम करणं. कारण ही माणसं ज्या पद्धतीने सामील झाली ना, तर नट मंडळी किंवा स्वप्नील सगट सगळी माणसं ज्या आनंदाने तयार झाली, तुम्ही ज्या, तर हे काहीतरी गिव्ह अँड टेक होतं आणि एका चांगल्या पर्पजसाठी करतोय. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाकीचं कमर्शियल अप्रोच नव्हता. प्रोफेशनल आहोतच, प्रोफेशनल असलंच पाहिजे आपण. प्रोफेशनल या अर्थाने की प्रोफिशियन्सी, आपलं परफेक्ट सगळं करायला पाहिजे, पण त्याच्यातला कमर्शियल अप्रोच नव्हता आणि तरी तो करावा लागत असतो आपल्याला. त्यामुळे ते फार चांगल्या पद्धतीने झालं आहे. मला प्रेक्षकांना विनंती करायची आहे की जेव्हा असं न्यूज चॅनल काहीतरी एक वेगळा एक्सपेरिमेंट करतो,
तेव्हा त्यांना भरभरून पाठिंबा तुम्हाला देता आला पाहिजे, तुम्ही दिला पाहिजे, तो आमच्याकडे त्याची नोंद झाली पाहिजे, तर काही धाडस वेगळ्या प्रयोगांचं सगळ्यांना करता येईल. थँक्यू. स्वप्नील, तू अगदी योग्य म्हणालास की आत्ता हे काहीतरी देण्याची गरज आहे. आपण माध्यम म्हणून ते देतोय. अर्थात तुमचे जास्त प्रयत्न आहेत, आमचाही प्रयत्न आहे, तर तो एकत्रित प्रयत्न आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणि मला राहून म्हणजे बहिणाबाईंच्या कवितेतल्या त्या 2 ओळी फक्त आठवतात की मन केवढं आहे तर ते खसखशीच्या दाण्या एवढं आहे आणि ते आभाळात पण मावत नाही इतकं मोठं आहे. तर इतकी त्या मनाची व्याप्ती. आणि आपण सगळे आता इथे बसलोय, पण आपल्या कुणाचं मन कुठे आहे हे आपण कोणी गेस पण नाही करू शकणार. तर जी गोष्ट दिसत नाही, जी गोष्ट जाणवत नाही, त्याला काहीतरी झालंय, ते आजारी आहे, तर त्याच्यावरती उपचार करून घेणं, ही भावना किमान समाजामध्ये रुजवणं किंवा त्याच्याबद्दलचा एक अवेअरनेस, जागृती तयार करणं, हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे. रविवारपासनं या कार्यक्रमाची सुरुवात होते 3 ऑक्टोबरपासून. त्यामुळे सकाळी 10:30 आणि रात्री 8 या 2 वेळा अगदी राखून ठेवा की तेव्हा दुसरं काही करू नका. फक्त ABP माझावरती मनसुद्ध तुझा कार्यक्रम बघा. आपण आज या कट्ट्यासाठी वेळ दिलात, सगळ्यांनी खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. मनापासून आभार आपल्या सगळ्यांचे. थँक्यू. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.